हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सोडून पुन्हा रस्त्यात दगड रवणं, कळलं का तुम्हाला? हा, आपलं अंगण तर सोडायचंच आणि पुन्हा रस्त्यात दगड आणायचा आणि त्याच्या पुढे कचरा टाकायचा, याला म्हणायचं दुर्योधनाच्या अवलादी. कायच मला तर वाटतं ह्या गावात जाताना असे दगड लावतात का नाही, हे दगडच त्याच्या डोसक्यात घालायला पाहिजे. गाड्या जायला अडचण, त्याला धक्का लागला की जमणार नाही, अवघड. पहिलं जरा मागं बांधायचं, नाही जमणार. हे दुर्योधनाचे विचार. आपलं दार झाडायचं आणि कचरा भरून दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकायचे, हे दुर्योधनाची बायको. आपल्या दारातला कचरा दुसऱ्याच्या दारात बरोबर लाईनीत घेते, अशी लाईनीत. आणि तिकडची जर म्हणली कचरा, दोरी लाव दोरी, हा इतकुस चिट्टू जाऊ देणार नाही, हा लगेच सुरू बांधन. बरोबर बाबा पहिलं लांब नेऊन टाकणं जमत नाही मला, काय खुन्नस करावी बायांनी. लक्षात आलं? हे दुर्योधनाचे विचार आहे. माझं नाही चांगलं तर झालं चालल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. हे दुर्योधनाच्या विचाराचे माणसं. दुर्योधन म्हणतो, मित्रा एकाच तरी मुंडकं कापून माझ्या समोर हजर कर, मी आनंदानं मरायला तयार आहे. अश्वत्थामा म्हणतो, मित्रा तू एकाच सांगतो, अरे मी 5चे मुंडके कापून तुझ्या समोर हजर करतो. लक्ष देऊन आहे का बरं? बोलून तर गेला, पण पांडवाला मारणं एवढं सोपं होतं का? पांडवाला मारणं सोपं होतं? बोलायला सोपं असतं. खाली बसून म्हणा, वाढवा वाढवा वाढवा, अजून 4 तास झालं पाहिजेत. बाबा इथं बसल्यावर कळतं, बसून काय खाली. आता मी काल कथा करून तेलंगणात गेलो, पुन्हा घरी आलो. सोपं आहे का? बोलायचं म्हणजे सोपं नाही ना. हे बघा, 2 तास बोलण्याला किती ताकद लागते माहिती आहे का? दिवसभर आऊत हाणल्याला जेवढी ताकद लागते का, तेवढी 2 तास बोलायला लागत असते. ते सर क्लास घेणारे त्यांना माहिती आहे, बोलणं सोपं नाही, एवढी एनर्जी खर्च होत असते. मग बोलायला सोपे असतात. अरे बोलून तर गेला, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. ते घरी जाऊन भरा. बोलायला सोपं असतं ना. अश्वत्थामा बोलून गेला, पण पांडव आपल्यापेक्षा बलवान आहेत, सशस्त्र आहेत. माईकवाले दादा, पांडवाला मारणं एवढं सोपं नाही. पांडवाला मारणं सोपं आहे का? काय माहित, तुम्ही मोबाईल पाहू लागले, तुम्हाला माहितच नाही. जाऊ द्या बरं द्या ठेवून आता. हां, पांडवाला मारणं एवढं सोपं आहे का महाराज? हां हां, अजिबात नाही. बघा, पांडवांना मारणं एवढं सोपं नाही. अश्वत्थामा विचार करत करत रात्रीच्या टायमाला वनातून चालला. ऐका बरं. आणि एका वडाच्या झाडाखाली थांबला. वडाच्या झाडाखाली थांबला. त्या वडावर लक्ष देऊन ऐका, काही कावळे झोपलेले होते. आणि त्या कावळ्याला ते घुबड काय करायचं माहिती आहे का? घुबड होतं ना, ते घुबड त्या कावळ्याला धरायचं, असं मान मुरगाळायचं, एकीकडे मान फेकून द्यायचं आणि एकीकडे धड फेकून द्यायचं. एकटं घुबड कित्येक तरी कावळ्यांना मारत होता. एकटं घुबड कित्येक तरी कावळ्यांना मारत होतं. याला शास्त्रामध्ये काक उलूक न्याय म्हणतात. कावळ्याचा आणि घुबडाचा न्याय. कावळ्याचं आणि घुबडाचं पूर्वजात वैर आहे. आता कावळ्याचं आणि घुबडाचं वैर कशामुळं झालं, त्याची बी कथा सांगतो, ऐका. कावळ्याचं आणि घुबडाचं वैर कसं झालं बघा. पक्षाचा राजा कोण आहे? गरुड. पक्षाचा राजा गरुड आहे. आणि गरुड कुणाचं वाहन आहे? भगवान विष्णूचं. आता एवढ्या व्यस्त माणसाचं वाहन म्हणल्यावर पक्षाचे प्रॉब्लेम सोडवायला कोणी आहे का? मग काही म्हणले, एक का काम करा बघा, वरच्या लेवलला गरुडाला राहू द्या, खालच्या लेवलला आपल्याच एखादा अध्यक्ष करा, की जेणेकरून आपले प्रॉब्लेम त्यानं सोडले पाहिजे. मग सगळ्यांनी मग ते सांगितलं, अरे करा म्हणे घुबडाला अध्यक्ष. लक्ष देऊन आहे का बरं का? घुबडाला अध्यक्ष करा म्हणे. घुबडाला अध्यक्ष करा म्हणले आणि कावळा मधात बोलला. कावळा म्हणे, कोणाला अध्यक्ष करायले? ज्याला दिवसा दिसत नाही त्याला. घुबडाला दिवसा दिसत नसता, रातच्या दिसतं त्याला. घुबडाला दिवसा दिसत नाही. अरे म्हणे, काम आपले दिवसाचे आणि याला दिसतं रातच्या, आणि याला अध्यक्ष करून काय करायचं? कावळ्यानं सांगितलं हे खरं आहे. बाकीच्या याच्या लक्षात आलं आणि घुबडाचं अध्यक्षपद गेलं. आता कावळ्यानं सांगितलेलं गंज खरं आहे, पण घुबडाचं अध्यक्षपद गेलं ना. नाही कळलं का तुम्हाला? आता घुबड म्हणे सगळे ऐकून भेटू लागलं, पण तू यामुळं गेलं. तू अनमोळ पाहतो आता काय येतं, बरोबर आहे का? तेव्हापासून घुबडाचं आणि कावळ्याचं वैर आहे ते आज तगा येते महाराज, आज तगा येते. घुबड जिथं कावळ्यांना दिसल तिथं कावळ्यांना ते घुबड मारत राहतं.
लक्ष देऊन ऐका. अश्वत्थामाने हे दृश्य पाहिलं आणि विचार केला, अरे एकटं घुबड जर एवढ्या कावळ्यांना मारू शकतं तर मी एकटा पांडवाला का मारू शकत नाही? मी सुद्धा पांडवाला मारणार झोपीत असतानाच. घुबड जसं झोपीतल्या कावळ्याला मारत होतं ना, तसं मी सुद्धा पांडवाला झोपीतच मारणार. आणि रात्रीच्या टायमाला वनाकडे शिबिराकडे निघाला अश्वत्थाम. शिबिर म्हणजे पांडवाचं राहण्याचं ठिकाण. ऐका लक्ष देऊन. पण भगवंताला कळालं होतं अश्वत्थामा येणार. भगवंताला कळालं होतं अश्वत्थामा येणार आहे. मग भगवंतानं पांडवाला सांगितले, बघा ही आपली विजयाची पहिली रात्र आहे. आपण बरेच दिवस झाले युद्ध करतोय. आता आपलं युद्ध जवळपास संपलेलं आहे. आपला विजय घोषित झालेला आहे. आपली ही विजयाची पहिली रात्र आपण कुठंतरी चांगल्या धाब्यावर जाऊन घालू. बरोबर ना? आपल्या विजयाच्या रात्रा धाब्यावरच साजऱ्या होतात आहे की नाही? म्हणले आपली विजयाची रात्र भगवंत म्हणले आपण गंगेच्या तटावर सत्संगामध्ये घालवू. बरोबर आहे का नाही? आनंद झाल्यानंतर वारकरी काय करतील? गावाला पंगत देतील, जेव घालतील, कीर्तन ठेवतील. आनंद झाला बाबा. आणि दुसऱ्याला धाब्यावर नेईल, 2-4 मित्राला पार्टी देईल. ज्याचा त्याचा वेगळा वेगळा आनंद आहे ना. तसं भगवंत म्हणले आपण सत्संगामध्ये ही विजयाची पहिली रात्र घालू. पांडवाला घेऊन भगवंत त्या ठिकाणाहून निघून जातात. आणि ऐका, द्रौपदीचे 5 मुलं आपल्या आपल्या वडिलाच्या आसनावर झोपतात. अश्वत्थामा रात्रीच्या टायमाला आला. 5ही झोपलेले आहेत. अश्वत्थामाला असं वाटलं हे पांडवच आहेत. मॅनेतली तलवार काढली, सपासप तलवारीचे वार केले. 5हीचे मुंडके धडापासून वेगळे केले. एका कापडामध्ये गाठोडं बांधलं आणि दुर्योधनाकडे आला. मित्रा उठ. तर एकाच सांगत होता ना, मी 5हीचे मुंडके कापून तुझ्या समोर हजर आहे. मूर्छित अवस्थेत पडलेला दुर्योधन उठून उभा राहिला. ऐका बरं, मूर्छित अवस्थेत पडलेला दुर्योधन उठून उभा राहिला आणि पाहतो तर काय, ते पांडव नसून द्रौपदीचे 5 निष्पाप मुलं होती. अश्वत्थामा म्हणतो, दुर्योधन म्हणतो, मित्रा अरे पांडव नसून द्रौपदीचे 5 मुलं मारलीस तू. यांना मारून तर तू आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा ठेवला नाही. यांना तर तू मारलं, पण पांडव मात्र आता तुला जिवंत सोडणार नाही एवढं नक्की आहे. इकडं काय झालं लक्ष द्या. जेव्हा द्रौपदी आपले मुलं झोपलेले आहे का नाही पाहण्यासाठी शिबिराकडे येते, तेव्हा सिंहाच्या छाव्यासारखे 5 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले द्रौपदीनं पाहिले. माय चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्ही पाणी आणायला कुठंतरी विहिरीवर जावं आणि लेकराला पाळण्यात झोपवावं. आणि लेकराला पाळण्यात झोपून पाण्याला जावं आणि पाण्याचा हंडा भरून ठेवावा आणि लेकरू झोपलं काय नाही पाहायला जावं. आणि तेव्हा ते मूर्छित अवस्थेत पडलेलं दिसावं. त्यावेळेस आईची अवस्था काय होत असेल चला बोला. अरे एक मुलगा जाण्याचं दुःख काय असतं? ज्या आईचा गेला त्या आईला विचारा. शहाच्या छाव्यासारखे 5 मुलं एका टायमाला मारले जातात. त्या आईची अवस्था काय होत असेल? म्हणतात, जिचे पीडे बाळ, 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 जिचे पीडे बाळ. मुलगा जाण्याचं दुःख विचारा. द्रौपदी रडायला लागली, विलाप करायला लागली. माता शिशुना निधनं सुताना निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदद्वाष्पकुलाकुलाक्षी तां सांत्वयन्नाह किरीटमाली. माता शिशूनां
निधनम सुतानाम. मुलगा जाण्याचं दुःख काय असतं, ज्या आईचा गेला त्या आईला विचारा. द्रौपदी रडायला लागली, विलाप करायला लागली. द्रौपदीचं रडणं असह्य झालं, द्रौपदीचं रडणं असह्य झालं ऐका. आणि अर्जुनाने गांडीव धनुष्य उचललं. द्रौपदी रडू नको. ज्याने कोणी आपल्या 5 निष्पाप मुलाची हत्या केली असेल ना, तुझ्या समोर त्याला आणून मृत्यूदंडाची शिक्षा देतो. ही गांडीवधारी अर्जुनाची प्रतिज्ञा आहे. आणि अर्जुनाची प्रतिज्ञा म्हणजे काही सामान्याची प्रतिज्ञा नव्हती महाराज. बरधाव वेगानं अश्वत्थामाचा पाठलाग केला आणि ऐका, अश्वत्थामाला पकडलं. भगवंताला सांगितलं भरधाव वेगाने आपला रथ हाका. भगवंताने रथ हाकलला आणि भगवंताने रथ हाकलल्याच्या नंतर अश्वत्थामानं पुढून अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडल्याच्या नंतर अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्राची टक्कर झाली आणि वनवा पेटायला लागला, जळायला लागली. भगवंताने सांगितलं अश्वत्थामा ब्रह्मास्त्राला सावरून घे, नाहीतर अनर्थ होईल. पण ऐका, अश्वत्थामानं सांगितलं मला ब्रह्मास्त्र फक्त सोडता येत होतं, मला आवरण्याची कला माझ्याकडं नाही. अशी कला बऱ्याच लोकांकडे असते का नाही. मला पेटवता येत होतं, मला इझवायची कला नाही. एवढीच कशाला शिकला बाबा, आहे का नाही. चांगलं झालं काय, काही माणसाला विंचू चढवता येतो बघा. त्यांना सांगितलं ना याला विंचू असला ते आपोआपच त्यांच्या तोंडातून ते मंत्र येत राहतात. आणि त्याची इच्छा नसली तरी ते येत राहतात बरं का. म्हणजे एखाद्याला विंचू चावला की काही माणसाला सांगत नाहीत, म्हणतात नाही नाही मुंगीच असली त्याला, मुंगी असली. आणि ते खोदू खोदू विचारते मग मुंगीने एवढं रडतं काय. ते म्हणतात आव मोठी असन जरा, काय का नाही. मुंगी चावली म्हणतात. काही माणसाला ते चढ व्हायला जमतं बघा. तसं अश्वत्थामा म्हणे मला सोडता येत होतं, मला आवरता येत नाही. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू दोन्ही अस्त्रांना सावरून घे. आणि मग अर्जुनानं काय केलं, दोन्ही ब्रह्मास्त्राला शांत केलं आणि नागपाशामध्ये, लक्ष द्या, नागपाशामध्ये अश्वत्थामाला बांधलं. भगवंत म्हणले अर्जुना याला मारून टाक. भगवंत म्हणले अर्जुना याला मारून टाक. तेव्हा अर्जुन म्हणतो देवा मी द्रौपदीला वचन दिलेलं आहे की मी तुझ्या समोर आणून याला मृत्यूदंड देईल, मी असं नाही मारणार याला. आणि द्रौपदीच्या समोर हजर केलं. ऐका बरं का, द्रौपदीच्या समोर हजर केल्याच्या नंतर 5 मुलाचा हत्यारा आईच्या समोर आहे. अर्जुनानं सांगितलं द्रौपदी यानेच आपल्या 5 निष्पाप मुलाची हत्या केली, सांग आता याचं काय करायचं. तेव्हा द्रौपदीनं दिलेलं उत्तर काय बघा. द्रौपदी म्हणते त्याला मारू नका, त्याला सोडून द्या. आपण म्हणलो असतो का असं, माय है मला नाही तर तिला बी नाही म्हणतात ना, असं आहे का नाही. आणि तिला असं तर मला बी पाहिजे असं म्हणतात का नाही. सांगितलं याला मारू नका, याला सोडून द्या. द्रौपदी म्हणते याला मारू नका, धर्मराजा म्हणतो याला मारू नका. पण भीमानं सांगितलं तुम्ही सगळ्यांना जरी सोडलं तर आपल्या हातून वाचणार नाही. भीमात ताकद भरपूर होती महाराज. भीम म्हणे मी याला सोडणार नाही. पण अर्जुनाला काय करावं कळत नव्हतं, कारण प्रतिज्ञा केली होती ना. आणि क्षत्रियाला प्रतिज्ञा प्राणापेक्षा प्रिय असावी. क्षत्रियाची प्रतिज्ञा आहे ती काय राजकारण्याची प्रतिज्ञा थोडीच आहे. हेक्टरी 25,000 याच्या प्रतिज्ञा रोज बदलतात महाराज. आणि कंटाळा आणला त्या टी व्हीवाल्याने, 24 तास तेच दाखवतात. संजय राऊत असा म्हणाला आणि ते दरेकर तसा म्हणाला, अरे काहीतरी चांगलं दाखवा बाबा. कंटाळा आला का नाही सांगा बरं. यांच्या प्रतिज्ञा रोज बदलतात महाराज. यानं म्हणायचं यानं नक्कल केली, त्यानं म्हणायचं आमचं नकलीचं राजकारण नाही आहे की. ह्यात रोज यांच्या प्रतिज्ञा बदलणार आहे. पण क्षत्रियाची प्रतिज्ञा प्राणापेक्षा प्रिय असते. अर्जुन म्हणतो द्रौपदी 5 मुलाचा आपल्या हा हत्यार आहे आणि तू याला सोडून द्या म्हणते का. लक्ष देऊन आहे का बरं का. याला सोडून द्या म्हणते का. तेव्हा द्रौपदीनं उत्तर काय दिलं ऐका. अहो हा गुरुपुत्र आहे ना, हा गुरुपुत्र आहे ना. आणि तुम्हाला याच्या वडिलांनी धनुर्विद्या शिकवली आणि धनुर्विद्येमध्ये तुम्हाला 1 नंबर याच्या वडिलांनी बनवलं. आणि गुरुपुत्र हा गुरुच्या समान असतो, म्हणून याला मारू नका, याला सोडून द्या. सरहस्यो धनुर्वेदो सविसर गोप संयमहा. तुम्ही याला मारू नका, याला सोडून द्या. ऐका लक्ष देऊन बरं का.
अर्जुन म्हणे द्रौपदी याला सोडून द्यायचं आणखी काही कारण? म्हणे आणखी एक कारण आहे. काय? मुलगा जाण्याचं दुःख काय आहे हे सध्या मला विचारा. मुलगा जाण्याचं दुःख काय असतं हे मला विचारा. हा तरी कोणी आईचा मुलगाच असेल ना. मग याला मारल्यानंतर माझ्यासारखं दुःख याच्या आईला होणार नाही का? याच्यासाठी भागवत ऐकायचं. बघ, मला जी दुःख आहे त्या दुःखात मी दुसऱ्या स्त्रीला नाही पाहू शकत. म्हणतात याची आई रडेल, विलाप करायला लागेल. मारुदी दस्य जननी गौतमी पतिदेवता यताम नटवत सारता रोदिम्य श्रुमुखे मो. याला मारू नका, याला सोडून द्या. याला जर तुम्ही माराल तर याच्यासारखं दुःख माझ्यासारखं दुःख याच्या आईला सुद्धा होईल, म्हणून याला मारू नका. मारुदी दस्य जननी गौतमी पतिदेवता यताहम नटवत सारता रोदिम्य श्रुमुखे मोहो. ऐका माया हो, ज्या दुःखात मी आहे त्या दुःखात मी दुसऱ्या स्त्रीला नाही पाहू शकत. एवढा जरी विचार घेतला तर घरातली बरेच भांडणं कमी होतील. एवढा विचार घ्या. आपल्याकडं हा विचार आहे का? प्रत्येक बाईला असं वाटतं माझ्या पोरीचं लग्न झालं की माझा जावाई माझ्या पोरीच्या, बोला ना, बोला बोला बोला, माझा जावाई माझ्या पोरीच्या पोटात आलं तर पोटात कशाला ठेवता? बोला. माझा जावाई माझ्या पोरीच्या मुठ्ठीतच असला पाहिजे. आणि पोरग थोडं ऐकण्यात गेलं तर जमतं का? काय पोरग थोडं ऐकण्यात गेल्यावर जमतं? हां. एका पोराचं लग्न झालं आणि त्याच्या मायला म्हणलं, कस काय बंड्याचं? लाज राहिली नाही म्हणे महाराज पोरात. नुसतं बायकोच्या पुढं 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 करायला. नुसता बायकोचा बैल झाला म्हणे महाराज, नुसता बायकोचा बैल. म्हणलं जावाई, जावाई देव माणूस भेटला म्हणे. पोरील भांडे घासू देत नाही, धुणं धुऊ देत नाही, दळण आणू देत नाही. म्हणजे तेच काम जावायान केलं की जावाई देव माणूस होतो, आणि पोरान केलं की पोरग बैल होतं. आपली पोरगीन जावाई दिवाळीला गाडीवर आले. गाडी त्याची कोणती? जुनी SD ती डबल सायलेन्सरची. जराशी पेट्रोलची घुट्टी द्यायची, किक मारायची अर्धा तास आणि मग चालू. आणि अशा भंगार गाडीवर बसून जरी जवाईन पोरगी आली की 10 बायाला बोलवती, सखूबाई, जनाबाई, मीनाबाई, मनकरणाबाई, लवकर या लवकर या लवकर या. पहा कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभायला. आणि आपलं पोरग चांगल्या पल्सर गाडीवर घेऊन जरी सुनल चाललं तर पुन्हा त्या 10 बायाला बोलवती, पुन्हा त्या 10 बायाला बोलवतील. म्हणती पान हाय का जरशी मर्यादा मान. हा होतं का आपल्या काळात असं? तो म्हशीवर बसून जावा ना, गाड्या नव्हत्या तर. आता आल्या तर मग काय करणार आहे त्याला? त्या काळात नसन तेव्हा, बरोबर आहे का नाही? असं होतं का नाही? बघा, आपल्या मुलीकडून जर काही चूक झाली, मी तुम्हाला हे पण सांगेल, घरातलं बी वातावरण, आपल्या मुलीकडून जर काही चूक झाली तर आई रागावती का? बोला, आई रागावती का? समजा चहा दुधाची किटली आपल्या पोरी कोण सांडली, मग आई काय म्हणते? बाई सांडू दे, सांडली तर काही जीवाला खाऊ नको, होतच असतंय, तू काय जाणीवपूर्वक थोडंच केलेलं आहे, लागला असेल धक्का, पडला असेल, काही टेन्शन घेऊ नको. बरोबर म्हणती का नाही? मग सुनेकून सांडल्यावर बी असंच म्हणाय पाहिजे ना, सुनबाई सांडू दे, सांडलं तर पण पुन्हाच्या टायमाला लक्ष ठेव जाय, असं हो देव जाऊ नको. त्या बिचारीला दिवसभर करमणार नाही की मायाकून एवढी चूक झाली, पण माझी सासू मला शब्दान दुखवलं नाही, पुढच्या वेळेस ती चूक होऊ देणार नाही. बरोबर आहे? पण ही सासू अशी बोलल का? सांडलेलं तर येणार नाही. मग सासू दुधाची किटली सुनेकून सांडल्यावर काय म्हणती? लखवा झाला काय तुझ्या हाताला? हा, दुधाची किटली धरताय ना, तुला 4-5 चपात्या दाबती, वारं गेलं काय तुझ्या अंगावून? माय बापान संस्कारच टाकले नाही, आम्हाला करायचंच नव्हतं, पण मानकी सरच्या पाहुण्यान भरी घातलं, त्याच्या सगळ्या कुळाचा उद्धार करून टाकली महाराज. मग ही सून म्हणती री पेटलं, ते री पेटलं, जळण तिथं जळण. बरोबर आहे का नाही? असं नाही ना. बघा,
तुम्ही तारुण्यात जर सुनेला त्रास दिला ना तर म्हातारपणी तिनं नाही जर मान दाबली तुमची तर आपलं नाव बदलून ठेवा. म्हातारपणी सुनेनं व्यवस्था करावी असं वाटत असल सासा हो तर आता सुनेला त्रास देणं कमी करा. आपल्या लेकीला तिच्या सासूनं त्रास द्यावा असं वाटतं का? बोला 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 ना, बोला ना सासूमाय, बोला ना. आपल्या सुनेला आपल्या लेकीला तिच्या सासूनं त्रास दिलेला आईला आवडतो का? बोला नाही. मग आपल्या घरी आलेली बी कोणाची पोरगीच आहे ना, तिला त्रास का द्यावा? पण अशा टायमाला माणसाला पडतो पेच, मायल बोलाव का बायकुल बोलाव. मग ते हानते क्वार्टर आणि दोघीला बोलणं नको, तानच नको बाबा, आहे का रे? आता मायला बोलाव तर माय काय म्हणती? बरे उपकार फेडले बाबू, अरे 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं आणि आज असा बोलायला लागला होय. चांगल्या उपकाराची परतफेड केली तो. आणि बायकुल बोलाव तर ती तुमच्यासाठी सगळं सोडलं, कशाचा विचार केला नाही. आणि तुम्ही आज असे बोलायला लागले. ते म्हणते तुम्ही दोघी राहा, मीच फाशी घेतो. म्हणून ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. ऍडजस्ट करा. सासूनं सुनेला ऍडजस्ट केलं पाहिजे, सुनेनं सासूला पण ऍडजस्ट केलं पाहिजे. असं नाही का सासूच चुकत राहते. बरं कधी कधी सुनेचं पण चुकतं ना, सुनेचं पण कधी कधी चुकत राहतं. मग सुनांना बी सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या सासूला ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. आणि अशामध्ये महाराज माणसाला कसं बोलावं काय राहावं कळत नसतं. बरोबर आहे. मला सांगा, हे विचार बदलले पाहिजे. ज्या दुःखात मी आहे त्या दुःखात मी दुसऱ्या स्त्रीला नाही पाहू शकत, याच्या आईला मी त्या दुःखामध्ये नाही पाहू शकत. याला मारू नका, याला सोडून द्या. ऐका, आता अर्जुनाला काय करावं कळत नव्हता. मारावं तर मोठ्या भावाच्या आज्ञेचं उल्लंघन होतं, आणि नाही मारावं तर प्रतिज्ञा खोटी होती. आता काय केलं पाहिजे? मग जेव्हा कुठल्याच कोर्टात न्याय मिळत नव्हता तेव्हा हायकोर्टात प्रस्ताव जायचा, म्हणजे भगवान श्रीकृष्णाकडे. भगवान श्रीकृष्ण शांत उभे होते, काहीच बोलत नव्हते. तेव्हा अर्जुनानं भगवंताला विचारलं, देवा सांगा ना मी आता काय करू? अहो मारावं तर मोठा भावाच्या आज्ञेचं उल्लंघन, आणि नाही मारावं तर प्रतिज्ञा खोटी. आता काय केलं पाहिजे? तुम्ही काहीच बोलत नाही, सांगा ना काहीतरी. तेव्हा भगवंत म्हणले, अर्जुना आतापर्यंत मला कोणी काही विचारलंच नाही, तुम्ही कसं काय सांगणार? आता विचारलं, आता सांगतो. ऐका, भगवंतानं अर्जुनाला काय सल्ला दिला बघा. अर्जुना, काय करावं काय नाही करावं हे आपण ठरवून चालत नसतं. मग शास्त्र काय म्हणतं ते पाहिलं पाहिजे. देवा यावेळेस तुमचं शास्त्र काय म्हणतं सांगा. भगवंत म्हणले, यावेळेस माझं शास्त्र असं सांगतं, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नये, पाप लागतं. पुन्हा एकदा ऐका, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नये, पाप लागतं. बरं का पवन महाराज? पण ब्राह्मण जर आतताई असेल तर त्याला मारलं तरी पाप लागत नाही, हे का नाही? आतताई असेल तर मारलं तरी पाप लागत नाही. आता आतताई कुणाला म्हणायचं? ऐका, मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरतम भीतम नरिपुम हंती धर्मवीत. झोपेत मारणारा, आगीत जाळून मारणारा, विष पाजून मारणारा, याला आतताई म्हणतात. आणि ब्राह्मण कसा जरी असला तर मारला नाही पाहिजे. ऐका, ब्रह्मबंधुर्न हंतव्य आततायी वदारण मयैवो भयमाम्नातं परिपाह्यनुशासनम. ब्रह्मबंधू न हंतव्य, पण आतताई वदारण. आतताई असेल तर मारलं तरी पाप लागत नाही. आता ब्राह्मण कुणाला म्हणायचा हा बी प्रश्न आहे. ब्राह्मण म्हणजे जातीत जन्माला आला म्हणून ब्राह्मण होत नसतो. ज्याचं उपनयन झालेलं आहे, जो त्रिकाल संध्या करतो, त्याला ब्राह्मण म्हणायचं असतं. लक्षात ठेवा. म्हणून कोणी कोण्या जातीत जन्माला आला म्हणजे श्रेष्ठ ठरत नसतो. लक्षात ठेवा. त्याच्या कर्मानं माणूस श्रेष्ठ ठरत असतो. कर्माने माणूस श्रेष्ठ ठरतो का नाही? तसं ब्रह्मबंधुर न हंतव्य, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नका, पण आतताई असेल तर मारलं तरी पाप लागत नाही. अर्जुनाला काय करावं कळत नव्हतं. अर्जुन भगवंताला म्हणतो, आप टेढ़ी टांग वाला कभी सीधा बोलना जानते ही नहीं है. अहो हा ब्राह्मण आहे ना, आतताई, आता मारू का नको मारू?
मग भगवंतानं अर्जुनाची परीक्षा घेतली बरं का. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. अर्जुनाची परीक्षा घेतली की आता अर्जुन काय करतो बघावं. अर्जुनानं विचार केला, अरे माननीय पुरुषों का अपमान ही मरण के समान होता है. माननीय माणसं आहेत का नाही, त्यांना मारण्याची गरज नसते. त्यांना अपमान जरी केला ना तर त्याचं दुःख मरणापेक्षा जास्त असतं महाराज. म्हणून म्हणतात ना, शहाण्याला बोला कशाचा मार, शब्दाचा, बोलण्याचा मार आहे की नाही. आणि येडीला सासर सारखं माहेर सारखं. याचा अर्थ काय, ज्याला कळत नाही त्याला काही बी बोला, त्याला काय टेन्शन आहे. पण शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतो बरं. म्हणून मोठ्या माणसाला बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. विचार करून बोललं पाहिजे की याचा आपल्याकडून अपमान होऊ नये. आणि काही म्हणतात, अहो एवढंसं बोलल्याचं एवढा राग कशाला यायला पाहिजे. तू एवढंसं बोलला त्याचा राग नाही, तो मोठा आहे त्याच्यामुळं त्याला राग आला. कळलं का माझं बोलणं. माणसं काही काही सहज शिवाय देतात बोलता बोलता. अरे पण ती नातं मित्रत्वाचं असेल, प्रेमाचं असेल, तिथं ठीक आहे का. महाराजाला बी मायला महाराज लय उशीर झाला हो आज हा. अरे बोलण्याची पद्धत आहे का. त्या दिवशी एकानं मला फोन केला, पण तारीख पाहिजे तुमची. सहज बोलून गेला. बिचाऱ्याच्या मनात काही तसं भाव नसेल, शब्द असे तोंडात असतात ना काही काही. मग म्हणे ही तारीख पाहिजे तुमची मला. म्हणलं खाली नाही हो. अहो म्हणे 4 वेळेस फोन केला तुम्हाला आणि तुम्ही खालीच नाही म्हणता. अहो म्हणलं आता खाली नसल्यावर काय करू. मायला म्हणे नेहमी असंच होतंय हो आपलं. म्हणलं आता काय. म्हणलं हो जाऊ द्या, होत असतं असं चालत राहते. भाव जरी नसेल तर शब्द त्या तोंडातून तो निघून जात असतो का. माननीय पुरुषों का अपमान ही मरण के समान होता है. अश्वत्थामाला अपमानित करून हाकलून दिलं. लक्ष देऊन आहे का बरं का. अपमानित केलं अश्वत्थामाला आणि हाकलून दिलं, घराच्या बाहेर काढून दिलं. अपमानित झालेला अश्वत्थामा पुन्हा प्रतिज्ञा करतो. थोडासा आवाज द्या. पुन्हा प्रतिज्ञा करतो की आता पांडवाच्या वंशाला मी दिवा लावणारा सुद्धा ठेवणार नाही. आणि ऐका भगवंत काय झालं इकडं, लक्ष देऊन ऐका. भगवंत हस्तिनापुराचं राज्य मिळालं म्हणून द्वारकेला जाण्यासाठी निघाले. एक हात रथामध्ये आहे, एक हातानं रथ पकडलेला आहे, एक पाय रथामध्ये आहे. एका हातानं सगळ्यांचा निरोप घेत भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. भगवंत इकडे द्वारकेला निघाले. तेवढ्यात काय झालं ऐका. या अश्वत्थामानं काय केलं, उत्तरी जी अभिमन्यूची पत्नी होती ना उत्तरा, त्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने उत्तरा मातेची काया जळायला लागली. म्हणून भगवंताचा धावा करते. उत्तरा माता भगवंताचा धावा करते. पायी पायी महायोगी देव देव जगतपते नान्यम तदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. पायी माम भगवंता या ब्रह्मास्त्रापासून माझं आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. नान्यम तदभयं पश्ये. मी इतराला शरण न जाता देवा तुम्हाला शरण आलेले आहे. इतराला शरण गेल्याच्या नंतर मला याच्यातून कोणी सोडवणार नाही याची मला खात्री आहे. का द्रौपदी सगळ्यांना शरण जाऊन बसली होती, पण जेव्हा कोणीच सोडवलं नाही तेव्हा भगवंताला धावा केला आहे. भगवंताचा धावा केला का नाही. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावेला. देवाचा धावा केला. मग द्रौपदीचं हे पाहिलेलं होतं ना. द्रौपदीची ही अवस्था उत्तरेच्या लक्षात होती. म्हणून उत्तरा माता म्हणते मी इतराला शरण न जाता देवा तुम्हाला शरण आलेलं आहे. या ब्रह्मास्त्रापासून माझं आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. ऐका भगवंतानं रथातून खाली उडी मारली आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि उत्तरेच्या बाळाला वाचवलं. तेच उत्तरेचं बाळ वाचवलेलं म्हणजे राजा परीक्षित. ऐका बरं का. त्यांचं नाव ठेवण्यात आलं विष्णुरात. परीक्षितीचं खरं नाव काय आहे, विष्णुरात. विष्णूनं रातः दत्तः विष्णुरातः. विष्णूनं स्वतः ज्याचं येऊन रक्षण केलं तो विष्णुरात. आणि ते आलेल्या सगळ्यांना फक्त पाहत राहायचे. बरं आलेल्या सगळ्यांना पाहत राहायचे आणि परीक्षण करायचे. म्हणून त्यांचं दुसरं नाव ठेवण्यात आलं परीक्षित. परितः इक्षति इति परीक्षितः.
असं टोपण नाव असतं ना एखाद्याला, आपला रामप्रसाद आहे पण त्याला पुढं लावलं बोर्डीकर, आडनाव ते नाही ना, आडनाव गुगे आहे ना, बरोबर आहे का नाही, बोर्डीकर असं काही काही नाव लावून देतात का नाही. तसं परीक्षित कोणता हो, त्यो गजू नाही का हो, असं कोणता गजू काहीतरी म्हणत राहतात बघा. आता आमच्या गावातले नाव आहेत पण ते माणसं तुम्हाला माहित नाही, सांगून काय फायदा आहे का नाही. लक्ष देऊन ऐका बघा. म्हणून दुसरं नाव ठेवण्यात आलं परीक्षित, इथं ठेवा परशुराम ठेवा त्याच्यात. दुसरं नाव ठेवण्यात आलं परीक्षित, ऐका. आणि मग इकडं काय झालं बघा. भगवंत पुन्हा रथामध्ये बसले द्वारकेला जाण्यासाठी निघाले, तेव्हा कुंती माता धावत आली. कुंती माता धावत आली आणि भगवंताला नमस्कार केला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवंताला नमस्कार केला. भगवंताला नमस्कार केल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, आत्या अगं माझं दर्शन कशाला घेते, मी तुझा भाचा आहे, नात्यानं तू माझ्यापेक्षा मोठी आहे. भगवंताचं न कुंती मातेचं नातं कशाचं होतं, आत्याचं आणि भाच्याचं. मग मला सांगा माया हो, भाच्याने आत्याचं दर्शन घ्यावं का आत्याने भाच्याचं दर्शन घ्यावं. भाच्याने आत्याचं दर्शन घेतलं पाहिजे. सांगितलं, अरे भगवंत म्हणले आत्या माझं दर्शन कशाला घेते, मी तुझा भाचा आहे. कुंती माता म्हणते, देवा आज मी माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेत. मग नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरः प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. मी आज दर्शन कुणाचं घेते माहितीये, नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरः प्रकृते परम. प्रकृतीहून वेगळा असणारा जो ईश्वर आहे ना देवा, आज मी त्याचं दर्शन घेते. देवा माझ्यावर उपकार कर. कोणता, स्नेह पास मिमाम छिंदी. माझ्यावर जे स्नेहाचं जाळं टाकलं ना देवा, ते तोडून टाक. आजपासून तू माझा भाचा नाही आणि मी तुझी आत्या नाही. बघा बरं, कधी नात्यामध्ये अधिकार कळत नसतो. नात्यामध्ये कधी कधी अधिकार कळत नसतो ना. माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा, याच्यापेक्षा मोठा पुरस्कार आहे का. इथं 1000 माणसाला भागवत सांगून जाऊन घरी गेल्यावर बायकोन म्हणा तुम्हाला कळतच नाही आ, मग लोक उगच बोलवायला लागले का. असं म्हणल्यावर काय करणार सांगा बरं का. कधी कधी नात्यामध्ये अधिकार कळत नसतो. लक्ष देऊन आलं माझं बोलणं, लक्ष द्या. म्हणून या आत्याच्या आणि भाच्याच्या नात्यामुळं मला तुझं देव पण कळालं नाही देवा, मला हे नातच नको. स्नेह पास मिमाम छिंदी. माझ्यावर जे स्नेहाचं जाळं टाकलं ना ते तोडून टाक देवा. ऐका, ते जाळं तोडून टाक. आजपासून तू माझा भाचा नाही आणि मी तुझी आत्या नाही. आजपासून तुझ्यात आणि माझ्यात एकच नातं, तू देव आणि मी जीव, एवढंच नातं आपल्यामध्ये आहे. बघा भगवंत म्हणतात, आत्या आज जास्त स्तुती व्हायला लागली असं तुला वाटत नाही का. कुंती माता म्हणते, देवा आज मी स्तुती नाही सांगत, आज मी वस्तुस्थिती मांडते. भगवंत आम्हाला सोडून कुठं चाललात. तेव्हा भगवंत म्हणले, आत्या हस्तिनापुराचं राज्य मिळून दिलं, माझं काम संपलं. आता माझे द्वारकेमध्ये पट्टराण्या वाट पाहायला लागल्या, मला जावं लागणार आहे. कुंती माता म्हणते, देवा एवढ्या दिवस आमच्यावर संकट होते तर आमच्या बरोबर राहिलात, आणि आताशी कुठं हस्तिनापुराचं राज्य मिळालं तर आम्हाला सोडून चाललात. ना काना हमें छोड़ के मत जाओ. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. म्हणतात ना, जाते हो छोड़ कर काना कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए काना कैसे जिएंगे हम. तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद कर दे काना बोली सुनेंगे हम. जाते हो छोड़ कर काना कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए काना कैसे जिएंगे हम. ना काना हमें छोड़ के मत जाओ. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला कोण विचारणार आहे देवा. अहो या शरीरामधला आत्मा निघून गेल्यावर या शरीराला कोण विचारतं सांगा बरं. आत्मा निघून गेल्यावर ठेवतात का.
किती श्रीमंत माणूस असला तरी लांबच्या पाहुण्याची वाट पाहत नाहीत. म्हणतात ते कवा येतील, आता हे काय जिवंत थोडंच होणार आहे, द्या पेटून. मग आत्मा निघून गेल्यावर कोण विचारणार आहे? तसं तुम्ही म्हणजे आत्मा आहात देवा, आणि तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण विचारणार आहे? भगवंता, एवढ्या संकटातून आम्हाला वाचवलं आणि आम्हाला हस्तिनापुराचं राज्य मिळून दिलं. किती संकटातून वाचवलं आहे का? विशान महाग्ने पुरुषाद दर्शनाद असत सभायाम मनवास पृच्छत मृदे मृदे नेक महारथास्तो द्रोणश्य भीष्मश्य हरेर विरक्षिताम. भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, त्याच्यातून तुम्ही भीमाला वाचवलं. लक्षा भवनाच्या आगीत जळत असताना त्याच्यातून तुम्ही आम्हाला वाचवलं. बरं, सभेमध्ये द्रौपदीची लाज देवा तुम्ही राखली. एवढंच नाही, द्रोणश्य भीष्मश्य हरेर भिरक्षिताम. द्रोणाचार्य भीष्माचार्यासारखे रथी महारथी माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते. देवा, त्यांच्यातला एक सुद्धा वाचला नाही आणि माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. देवा, माझे पोरं फक्त 5 होते आणि विरोधक 100 होते. बरं, 100 विरोधक बाहेरचे नव्हते, घरातलेच होते. ही प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. 100 विरोधक घरातलेच होते, पण देवा त्या 100रातला एक सुद्धा वाचला नाही आणि माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही देवा. अरे एवढंच नाही, रात्रीच्या टायमाला दुर्वास ऋषी येतात आणि एक भाजीचं पान देवा तू खाल्लं आणि सगळ्यांना भोजन दिलं, तृप्त केलं, तेव्हा तू आमची इज्जत राखलीस. एवढंच नाही देवा, आता जर उत्तरेच्या गर्भातलं बाळ वाचवलं नसतं तर आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा राहिला नसता देवा. एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं आणि आज आम्हाला सोडून चालला. भगवंत म्हणतात, आत्या तू एवढं म्हणते तर मी पुन्हा 6 महिने हस्तिनापुरात राहतो. भगवंत पुन्हा 6 महिने हस्तिनापुरात राहतात. आणि ऐका, एक दिवस भगवंताला आठवण येते. कुणाची? भीष्माचार्याची. कारण भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते आणि भगवंताला आठवण आली की अरे भीष्माचार्य माझ्या दर्शनाची वाट पाहत आहेत, मला जावं लागणार आहे. आणि ऐका, पांडवाला घेऊन भगवंत मग भीष्माचार्याकडे जातात. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत आणि शरपंजरी पडलेले असताना भीष्म पितामहाने पांडव आलेले पाहिले आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझा सारथी कुठे आहे? तुझा सारथी कुठे आहे? म्हणजे भगवंत कुठे आहे? भगवंत म्हणले, दादाजी हमें याद किया क्या, हम तो यहाँ ही खडे है. अरे इथंच आहे मी. म्हणले, देवा असं माझ्या समोरून उभे राहा. भगवंताला समोरून उभं केलं, लक्ष देऊन ऐका बरं का. आणि मग भीष्म पितामहानं काय केलं माहिती आहे? पांडवाला उपदेश केला, धर्मराजाला उपदेश केला. कारण धर्मराजाला असं वाटत होतं युद्ध माझ्यामुळं झालं, ज्यामुळं अनेक स्त्रिया विधवा झाल्या आणि त्याचं सगळं पाप माझ्या माथी लागलेलं आहे. या शंकेचं निरासरण करण्यासाठी भगवंत धर्मराजाला आणि पांडवाला भीष्म पितामहाकडे घेऊन जातात. मग भगवंत उपदेश करू शकत नव्हते का? करू शकत होते, पण भगवंताला माहीत होतं माझा उपदेश यांना जास्त पचनी पडणार नाही, कारण यांचं माझं नातं वेगळं आहे. आता माझ्या जाग्यावर जर एखादा मस्त मोठ्या लांब लांब केसावाला, पांढऱ्या दाढीवाला, असा टप्पूच्या टप्पू महाराज असता सुरेशसारखा, जरा इम्प्रेशन पडलं असतं ना, भारी आहे का? असं इम्प्रेशन पडलं असतं का नाही भाऊ? अधिकारी व्यक्तीच्या मुखातून सांगितल्यानंतर त्याचा काही इफेक्ट वेगळा, परिणाम वेगळा होत असतो. भगवंताने विचार केला, बस खाली पिलू, पाहुणा, हां बसा खाली. मग धर्मराजाला उपदेश केला. ऐका बरं का, भीष्म पितामहाने धर्मराजाला पहिल्यांदा 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम सांगितलं. विष्णू सहस्रनाम शरपंजरी पडल्यानंतर सांगितलं भीष्म पितामहाने. कुणाला? धर्मराजाला, पांडवाला. ओम विश्वं विष्णुर्व षट्कारो भूतभव्य भवत् प्रभु भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरैव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपो श्रीमान केशव पुरुषोत्तमः. इथून जे सुरू केलं ते सर्व प्रहरणायुध इथपर्यंत
माया हो ऐकताय ना, इथपर्यंत 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम भीष्म पितामहाने धर्मराजाला सांगितलं. त्याच्यानंतर न्याय नीती धर्म सांगितला. ऐका, दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. राजा, दान करणं हा माणसाचा धर्म आहे. ऐकताय ना लक्ष देऊन? दान करणं हा माणसाचा धर्म आहे. सर करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. दिवसातून 100 रुपये कमवा, पण 10 रुपये देवासाठी काढा. दिवसातून 1000 कमवा, 100 देवासाठी काढा. दिवसातून 10,000 कमवा, 1000 देवासाठी काढा. दिवसातून 1,00,000 रुपये कमवा, 10,000 देवासाठी काढा. दिवसातून 10 लाख कमवा, 1,00,000 देवासाठी काढा. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. आणि होत नसेल तर ती संपत्ती माणसाला आनंद देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपण अशा कामाला मदत केली पाहिजे की नाही. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. दान धर्मान राजधर्मान, राजांचा धर्म काय सांगितला ऐका. कुठल्याही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल, भीष्म पितामह धर्मराजाला काय सांगतात ऐका. कुठल्याही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर माणसानं तो डोळ्यानं पाहू नये. एक तर त्या अत्याचाराला प्रतिबंध करावा, नाही तर आपण तिथून निघून तरी जावं. आता ही गोष्ट बोलल्याच्या नंतर द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदी हसली आणि द्रौपदी हसल्याच्या नंतर भीष्म पितामहाने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तुला हसायला काय झालं? तेव्हा द्रौपदी म्हणते, काहीच नाही पितामह, मी सहजच हसले. कधी 2 माणसं उभे असले ना आणि आपण तिथं चाललं की ते दोघं आपल्याकडे पाहून हसतात. पण आपण जर म्हणलं काय झालं हसाय, तुमचं काय नाही, आमचं आहे. चाललेलं आपल्याबद्दलच असतं, पण सांगायची इच्छा नसते. बरोबर आहे. द्रौपदी हसली पितामहाला, पण सांगण्याची इच्छा नाही. भीष्म पितामह म्हणते, द्रौपदी आजपर्यंत माझ्या समोर कुठलीही कुलवधू विनाकारण असलेली नाही. तुझ्या हसण्यामागं काहीतरी कारण आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. तेव्हा द्रौपदी म्हणते, पितामह तुम्हाला माझ्या हसण्याचं कारण ऐकायचंय का? ऐका. तुम्ही आता धर्मराजाला सांगता की कुठल्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर डोळ्यानं पाहू नये. जेव्हा भर सभेमध्ये मला दुःशासन ओढत आणत होता, मला विवस्त्र करण्याचे प्रयत्न करत होता, माझे जे हाल मी याचना केली होती. माझे पितामह ज्या सभेमध्ये आहे त्या सभेमध्ये माझा अन्याय होणार नाही, पण त्या सभेमध्ये तुम्ही सुद्धा खाली माना घालून बसले होते दे पितामह. त्यावेळेस तुम्हाला न्याय नीती धर्म माहिती नव्हता का? त्यावेळेस हा श्लोक पाठ नव्हता का तुमच्या? बोला पितामह. त्यावेळेस तो स्त्रीवर अत्याचार नव्हता का? मग त्यावेळेस तुम्ही त्या अत्याचाराला का विरोध केला नाही? माणसं म्हणतात नाही तेव्हा बोला, आता तोंड लांबवायला लागला तेव्हा ते चुकलं नव्हतं. माणसं म्हणतात का नाही असं? तेव्हा बोलायचं ना. शेळीचा कान कोणी धरतं? वाघाचा धरून बघायचा ना. बरोबर आहे का नाही? माणसाशी बोलतात, वाघाचा कान धरून बघायचा, मग मजा येत असते. द्रौपदी म्हणते, बोला पितामह, त्यावेळेस तुम्हाला न्याय नीती धर्म माहिती नव्हता का? भीष्म पितामह म्हणतात, द्रौपदी ऐका. आता द्रौपदी बोलते ते 100% बरोबर आहे. द्रौपदी बोलते ते 100% बरोबर आहे. त्या सभेमध्ये पितामह होते ना, सभेमध्ये खाली माना घालून बसले होते ना. तर पितामह काय म्हणतात ऐका. द्रौपदी तू बोलते ते 100% बरोबर आहे, पण सांगू तुला, ते पाप मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. पण सांगू, त्याच पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी 52 दिवस झाले बाणाच्या शेयेवर झोपलेलो आहे. अगं मी तर इच्छा मरणी आहे. मी पाहिजे तेव्हा देह सोडू शकतो, पण मी आज त्याचं प्रायश्चित्त या ठिकाणी भोगतोय. आणि दुसरी गोष्ट ऐक, या प्रत्येक अर्जुनाच्या बाणानं दुर्योधनाच्या घरचं दूषित रक्त निघून गेलं आणि आता शिल्लक पवित्र रक्त आहे, म्हणून हे विचार आहेत. लक्षात येते माझं बोलणं? त्यावेळेस मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि संग दुर्योधनाचा केला होता, म्हणून माझी बुद्धी तशी झाली होती. म्हणून अन्न पवित्र खावं, धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर ना? नाही, अन्न पवित्र खावं.
जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल होता शरीर तुमच्या पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. कळलं का माझं बोलणं? ऐका. सज्जन माणसाच्या संगतीत उपवास राहायची जरी वेळ आली तर भाग्य समजावं, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं तर दुर्भाग्य समजावं. इथं प्रसादाचं अन्न कसं जरी असलं तर प्रेमानं खावं, आणि एखाद्याची पार्टी असेल तर खाऊ नये. मला पार्टी असेल तर जाऊ बी नाही. काही ठिकाणी जायचंच नसतं जेवायला. बघा, सप्त्यातलं प्रसादाचं जेवण असेल तर आमंत्रणाची वाट पाहायची नाही. सप्त्यातलं प्रसादाचं जेवण असेल तर आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. आणि जावळाची पंगत असलं तर बोलवलं तरी जायचं नाही. पण माणसाचं उलट आहे. सप्त्याच्या पंक्तीला पोराला म्हणतात जाय प्रसाद घेऊन ये, हडीरा, पोराला पाठवतात. आणि जावळाच्या पंक्तीवर जायचं असल्यावर पोरग जर निघलं तर थांब घरी, मला लय आग्रह केला त्यानं, मी नाही गेलं तर नाराज होतील. ते काय हलकट आहे, खायची आवड म्हणून म्हणतोय मी नाही गेलं तर नाराज होतील ते. आणि इकडे पंक्तीला प्रसादाच्या जायचं म्हणल्यावर लेकराला पाठवतात. अवघड आहे का नाही? म्हणून महाराज, अरे दुसऱ्याच्या लेकराला कापून आपलं लेकरू कसं आनंदी राहीन. काही नवस करतात माणसं. बकरे कापायचे नवस, अरे बकरे कापायचे नवस करतात, बंद करा आजपासून. आणि एखादा देव रागावला त्याला माझं नाव सांगा, करू द्या मला काय करायचं त्या देवाला. तुम्ही जर नवस केला असेल ना बकऱ्याचा तर अजिबात फेडू नका. आणि देवाला सांगा सानप महाराजानं सांगितलं म्हणून आम्ही फेडला नाही. आणि काय करायचं तर त्या सानप महाराजाचं कर, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला नवस करायचं तर पुरणपोळीचं जेवण करा ना. एखाद्याच्या लेकराला कापता आपलं लेकरू आनंदी राहावं म्हणून, हे कसं शक्य आहे हो? अरे ते बी त्या आईचं लेकरूच आहे ना, त्या आईचं लेकरूच आहे का नाही ते? पण अवघड आहे, तेव्हा विचार येत नाही महाराज डोक्यात. तुम्हाला मी अजून एक मार्मिक सांगतो. तुम्ही टी व्ही पाहायला लागलात, ऐका बरं, टी व्ही पाहायला लागलात आणि त्या डिस्कवरी चॅनल असेल किंवा पिक्चर असेल, हरिण पळतं बघा, जरा बोला. हरिण पळतं आणि त्याच्या मागे वाघ पळतो, त्याच्या मागे वाघ पळतो, बरोबर आहे? मग मला सांगा, त्या वाघाने हरणाला पकडून खावं अशी तुमची इच्छा असते का? आपण काय म्हणतो, अरेच्या हाती नाही लागलं पाहिजे. आपण घरातून उड्या हाणायचा प्रयत्न करतो, अरे पळ, अरे पळ, आहे का नाही? घरातून असं वाटतं की आणि पळाव जोरात. त्या वाघाच्या हाती लागू नाही, त्या वाघाच्या हाती लागू नाही. मग मला सांगा, हरिण वाघाच्या हाती लागलं नाही पाहिजे याच्यासाठी आपलं मन हळहळतं, आणि बकऱ्याला कापून खातात तेव्हा हा विचार कुठं जातो? तेव्हा हा विचार आला पाहिजे ना, तेव्हा हा विचार आला पाहिजे. महाराज लक्षात ठेवा या विचार. म्हणून हे अन्न पवित्र नाही आहे, हे जावळाचं अन्न पवित्र नाही, प्रसादाचं अन्न पवित्र आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कोणी जर केलेला असेल नवस तर आजच्या मंडपात सोडून द्या, आणि त्याच नवसाच्या जागी पुरणपोळीचा नवस करा आणि गावाला जेवू घाला. बरं, कापता देवाच्या नावानं, देवाला काय वाहता? मुंडीन खुरं शिजत नाहीत म्हणून. बरं, ते भाजी करणारे बिले भारी असतात, असं एवढी चटणी टाकतात महाराज, नुसता तिखटच, या नुसतं असं ओढलं पाहिजे. अवघड काम आहे ते, काय वाट्याला का काय, पण त्याच्यासाठी काय लोकांची धडपड की ज्याची त्यालाच माहिती. हे अन्न पवित्र नाही. मला मुद्दा हा सांगायचा की हे अन्न पवित्र नाही. अन्न दूषित खाल मन दूषित होईल, मन दूषित झालं विचार दूषित होतील, विचार दूषित झाला आचार दूषित घडेल, आणि आचार दूषित झाला का जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. या उलट अन्न पवित्र खा, मन पवित्र होईल. मन पवित्र झालं विचार पवित्र होतील, विचार पवित्र झाला आचार पवित्र घडेल, आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र व्हायला वेळ लागत नाही. म्हणून महाराज लोक म्हणतात बाबा ओ माळी घाला, कारण शुद्ध आहार शाखा आहार. का माळकरी माणसाचा चेहरा बघा,
आणि मांसाहार करणाराचा चेहरा बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आता तुम्ही बाया पान मन करणं आईकडं पहा, तेच परमार्थाचं वेगळं दिसन तुम्हाला. काल मला ते स्टेजवरून उतरल्यानंतर त्यांचे भाचे म्हणले, घरी गेल्यावर आलेत का ते म्हणले, महाराज तुम्ही त्या स्टेजवर बसलेल्या असताना वेगळेच दिसता हो, आणि इथं घरात आल्यावर वेगळे दिसता. म्हणलं ते आमचं तेज नसतं, त्या गादीची ताकद असते, त्या गादीची पावर असते. फेटा बांधला, उभं राहिल्यानंतरचा चेहरा तुम्ही बघून घ्या कोणत्याही महाराजाचा, आणि कीर्तन झाल्यानंतर बघून घ्या, लगेच जाणवेल तुम्हाला फरक, लगेच जाणवेल. महाराज ही ताकद या गादीची आहे, हे तेज या परमार्थाचं आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून अन्न पवित्र खाल्लं पाहिजे महाराज, पवित्र अन्न खाल्लं पाहिजे. भीष्म पितामह म्हणले, द्रौपदी त्यावेळेस मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं, म्हणून माझी बुद्धी तशी झाली होती. आता ते दुर्योधनाचं अन्न माझ्याजवळ राहिलेलं नाही, अर्जुनाच्या बाणानं ते रक्त सगळं निघून गेलेलं आहे. मग सांगितलं, लक्ष देऊन ऐका, स्त्रीवर होणारा अत्याचार डोळ्यानं पाहू नये, असा न्याय नीती धर्मराजाला सांगितला. आणि नंतर भीष्म पितामह म्हणले, देवा ऐका लक्ष देऊन, आज मला जायचं आहे, आज मी तुमच्याकडे एक मागणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, आज मी तुमच्याकडे मागणार आहे. माझी एक सुंदर शिकलेली मुलगी आहे. भीष्म पितामहाचं लग्न झालं होतं का? पत्रिकाच नसन तुम्हाला. भीष्म पितामहाचं लग्न झालं होतं का? नाही. भीष्म पितामह हे नैष्टिक ब्रह्मचारी होते बरं का. भीष्म पितामह म्हणतात, देवा माझी एक सुंदर शिकलेली मुलगी आहे, आणि तिच्यासारखी शिकलेली मुलगी या जगाच्या पाठीवर नाही, आणि जास्त शिकलेली असल्यामुळं तिच्या लायक वर मिळत नव्हता. पण तुझ्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं तू माझ्या मुलीचा नवरा होण्याच्या लायकीचा आहेस, मग माझी मुलगी मी तुला देणार आहे. ती मुलगी कोणती आहे का? इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूने. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूने. स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुं प्रकृतिमुपैयसि यद्भवप्रवाह. त्रिभुवन कमलं तमालवर्णं त्रिभुवन कमलं तमालवर्णं कविकर गौरवराम्बरं ददामि. वपुरलकुलावृताननाद्यं विजयसकीर्तिरस्तु मे नभद्या. बुद्धी, मती म्हणजे सांगायला बी बुद्धी पाहिजे. इति मती म्हणजे बुद्धी. मग एक मती एवढं काम करते, 12 मती कमी करल का? मती म्हणजे बुद्धी. आलं का लक्षात तुमच्या? मग एक मती एवढी चालती महाराज, बरोबर आहे का ना? इथे मती रूपकल्पिता वितृष्णा. तिच्यात एक गुण आहे कोणता? वितृष्णा. तिच्यात कोणतीच तहान नाही. सांग देवा तुला अशी कोणाची बुद्धी मिळणार आहे? त्रिभुवन कमलम, बघा विशाल महाराज, तमाल त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी बुद्धी कुणाची नाही. तमाल त्रिभुवनामध्ये महाराज म्हणतात माझ्या बुद्धीसारखी बुद्धी तुला मिळणार नाही. काय माझ्या बुद्धीचा गुण? ऐका, माझ्या बुद्धीचा गुण आहे वितृष्णा. तिच्यात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. सांगा बरं अशी कोणाची बुद्धी आहे का? तहान नसलेली बुद्धी आहे कोणाची? अरे कोई लोकेशना से ग्रसित है तो कोई वित्तेशना से ग्रसित है. कुणाला नाव कमवण्याची तहान असती तर कुणाला पैसा कमवण्याची असती. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात, कळलं का? कुणाला नाव कमवण्याची तहान आहे, कुणाला पैसा कमवण्याची तहान आहे. पण तहान आहे ना, तहान नाही असा माणूस नाही महाराज. ज्याला पैसा आवडत नसेल त्याला नाव आवडतं, ज्याला नाव आवडत नसेल त्याला पैसा आवडतो. बरोबर आहे का नाही? असं एक नाही का ना, काही महाराज कीर्तनाचे पैसे ठरवत नसतील तर त्याला नावाची भूक आहे. आम्हाला नाव कमवायचं, आम्हाला नाव कमवायचं, आम्हाला नाव कमवायचं. बरोबर? काय नावाची भूक नाही, ते पैसे घेतात. पण भूक आहे ना, कोणती तरी तहान आहे ना. बिना तहानेचं माणूस पडूच शकत नाही. कोणती तरी तहान जीवनामध्ये पाहिजे. लक्षात येतं? पण माझ्या बुद्धीला कोणतीच तहान नाही देवा. वितृष्णा. सांग अशी बुद्धी तुला कोणाची मिळणार? सांग. आणि कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा.
तहान मानतात, ज्याच्या जीवनात तहान आहे ना त्याला दरिद्री म्हणतात. मग ती तहान कशाची बी असू द्या, आहे का? कुवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, सांग देवा अशी कोणाची बुद्धी तुला मिळणार आहे, आणि माझी बुद्धी मी तुला अर्पण करत आहे. आणि मग पुष्पतागरात छंदामध्ये ऐका, उत्तरायण आहे, 6 महिन्याचं दक्षिणायन असतं आणि 6 महिन्याचं उत्तरायण असतं. आता सध्या मला वाटतं उत्तरायण चालू आहे. उत्तरायणामध्ये असं सांगतात देवाचे दरवाजे उघडे राहतात. मग एकादशीच्या दिवशी पुष्पतागरात छंदामध्ये भगवंताची स्तुती करतात. आणि ऐका, भीष्म पितामह म्हणतात, देवा आता मी ही लोकाची यात्रा संपवून निजधामाला जात आहे, तुम्ही माझ्या समोर असे पायाच्या जवळ उभे राहा, हसत मुखाने राहा देवा, आणि मला ही लोकाची यात्रा संपू द्या. इतना तो करना स्वामी, जब प्राण वाढू नका तन से निकले, गोविंद नाम लेके फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए आए, कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, जल्दी आना, जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. जेव्हा हा माझा प्राण निघून जाणार आहे ना देवा, तेव्हा तुझं नाव माझ्या मुखामध्ये असावं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि शेवटच्या क्षणाला ऐका, म्हणतात भगवंताकडे पाहत पाहत या लोकाची यात्रा भीष्म पितामहांनी संपवली. आणि ऐका, नंतर भगवंत द्वारकेला निघून गेले. लक्ष देऊन ऐका बरं का. नंतर भगवंत द्वारकेला निघून गेले. आणि मग या शौनकादी ऋषीने सूत महाराजांना विचारलं, म्हणे महाराज, अहो त्या पोराचं काय झालं ते सांगा ना. त्या बाळाला जे वाचवलं होतं त्या बाळाचं काय झालं, ऐका लक्ष देऊन. सांगितलं, हा बरं झालं आठवण करून दिली. अरे त्या बाळाचा यथोचित जन्म झाला, त्यांचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. आणि ऐका, भगवंतासोबत अर्जुन गेलेले होते इकडं. अर्जुन 6 महिने पुन्हा इकडं द्वारकेमध्ये राहतात. आणि माघारी जेव्हा आले तेव्हा सांगतात की अर्जुनामध्ये काहीच तेज राहिलं नाही, शक्तिहीन झाले होते अर्जुन. ऐका बरं, गता सप्ताधुना मासा भीमसेन तवानुज, आहे की नाही. काहीच ताकद राहिली नव्हती, कारण ही सगळी ताकद भगवंताची होती. भगवंत निज धामाला निघून गेले, अर्जुन माघारी आला.
माघारी आल्याच्या नंतर सर्व वृत्तांत धर्मराजा कुंती माता यांना सांगितला आणि पांडवांना सुद्धा स्वर्गारोहण करायचा निर्णय घेतला. मग आता काय केलं पांडवांनी ऐका. आपला मुलगा होता ना परीक्षित, त्या परीक्षिताला राज्याची राज्यगादी दिली आणि पांडवांना स्वर्गारोहण केलं. आता परीक्षित राजा हे राजा झाले बरं का. लक्ष देऊन ऐका. आता एक कथा म्हणजे पिक्चर सारखी असते. असा हिरो बारीकपणात पळतो आणि लगेच मोठा होतो. पाहिलं तुम्ही ते टी व्हीत पाहत, पळता पळताच मोठं होतं. तसं आता ही कथा एवढ्या दिवस थांबावं का, लगेच राजा झाले. आणि राजा झाल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका, राज्याचा राज्यकारभार कसा चालला हे पाहण्यासाठी परीक्षिती राजानं काय केलं, आपण पाहून जाऊन फेरफटका तरी मारून यावा की आज आपल्या राज्याचे हाल काय, जनतेचे हाल काय. म्हणून हे नेते लोक दौरे करतात का नाही, दुष्काळाची पाहणी करतात हेलिकॉप्टरमधून. नाही कळलं का तुम्हाला? दुष्काळाची पाहणी कुठून? हेलिकॉप्टरमधून. आणि जिथं गुरुजीकडे सगळंच आहे, टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्यासाठी. पाहणी करतात नाही, दौरे करतात का नाही. संघर्ष यात्रा, संवाद यात्रा, परिसंवाद यात्रा, दुष्काळ दौरा, हे दौरा ते दौरा आहे का नाही, असं दौरे असतात का नाही. तसं परीक्षिती राजाने विचार केला, मी गादीवर बसलो पण माझ्या जनतेत काय हवाल आहे ते जाऊन पाहावं तरी. लक्ष देऊन ऐका. आणि परीक्षिती राजा फिरायला गेली आणि जात असताना काय झालं बघा, एक माणूस एका गाईला मारत होता. ऐका लक्ष देऊ ना. एक माणूस एका गाईला मारत होता. परीक्षिती राजानं त्याला थांबवलं. कोण आहेस तू विचारलं. त्याने सांगितलं, म्हणे महाराज मी कली आहे आणि माझ्या राज्यात गायीवर अत्याचार करणाऱ्याला मी सहन करणार नाही. तेव्हा कलियुगानं सांगितलं, म्हणे महाराज आपली काहीतरी गलतफहमी झाली. म्हणे मी तुमच्या राज्यात नाही, तुम्ही माझ्या राज्यात आहात. कारण भगवंत निज धामाला गेले आणि कलियुगाला सुरुवात झाली. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग आहे का नाही. कलियुगाला सुरुवात झाली. तुमच्या राज्यात मी नाही, तुम्ही माझ्या राज्यात आहात. तेव्हा परीक्षिती राजा म्हणले, अरे मी जरी तुझ्या राज्यात असलो तरी माझ्या समोर गायीवर अत्याचार मी सहन करणार नाही. ऐका लक्ष देऊन. काही माणसं दुसऱ्याच्या गावात गेली तरी घाबरत नाहीत खरं बोलायला, धाडशी असतात बरं का. अरे तुझ्या इथं आलो म्हणजे काय, खरं ते खरं, खोटं ते खोटं, चल नाही ऐकणार म्हणजे नाही. तसं परीक्षिती राजा म्हणले, मी जरी तुझ्या राज्यात असलो तर माझ्या समोर गायीवर अत्याचार करणाऱ्याला मी सहन करणार नाही. आणि मग तलवार काढली. पण कलियुग शरण आला. शरण आल्याच्या नंतर म्हणे, महाराज अहो माझंच राज्य आहे, तुम्ही मलाच मारायला लागले. मला राहण्यासाठी काही ठिकाणं द्या, मी तिथं राहतो. माझा आपला संसार घेऊन मी तिथं राहतो, पण मला मारू नका. मग कलियुगाला राहायला ठिकाणं दिले. कोणते कोणते ऐका. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्रा धर्मश्चतुर्विदः. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्रा धर्मश्चतुर्विदः. 4 ठिकाणं राहायला दिले. जिथं द्यूत खेळल्या जातं, लक्ष देऊन ऐका बरं का, तिथं कली असतो. जिथं मद्यपान केल्या जातं ना, दारूचा अड्डा, तिथं कली असतो. जिथं हिंसा होते ना, तिथं कली असतो. आणि जिथं वेश्यागमन असतं ना, काय कुंटल खाना का काय म्हणतात का, तिथं सुद्धा कली असतो. या 4 ठिकाणावर कली असतो बरं का. पत्त्याचा डाव, दारूचं दुकान, वेश्याचा अड्डा आणि हिंसा. जिथं हिंसा होते ना तिथं कली असतो बघा. म्हणून दारूच्या दुकानावर भांडणं होतात, दारू पिल्यावर भांडणं जास्त होतात, दारू पिल्यानंतर चुकीचे कामं जास्त होतात. कशामुळं? त्याच्यामध्ये कली असतो. दारूमध्ये कली असतो का नाही, त्याच्यामध्ये कली असल्यामुळं माणसं अनर्थ करत राहतात आहे की नाही. लक्ष देऊन ऐका बघा. एक सुंदर कथा आहे, मला थोडी थोडी आठवते, जेवढी आठवते तेवढी सांगतो मी तुम्हाला. दारू काय करते महाराज ऐका. दारू काय करते ऐका. एक ब्राह्मण होता, ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाला पूजापाठ वगैरे करायचा. आणि एकानं अडवलं, म्हणे ब्राह्मण आहेत का तुम्ही? म्हणे हो. म्हणे मग मांस खाता का तुम्ही, मांसाहार करता का? ते ब्राह्मण म्हणले नाही बाबा, मांसाहार करणं हा आमचा धर्म नाही, मी मांसाहार करणार नाही. त्यानं तो मांसाहार टाळला. त्याने सांगितलं, हो तुम्ही मांसाहार करा, मी तुम्हाला पाहिजे ते देतो. म्हणे मी मांसाहार करणार नाही. बरं म्हणले मांसाहार नका करू, चला जाऊ द्या.
मांसाहार करायचा नसल मी तुम्हाला मारणार नाही, पण तुम्ही एक काम करा, सुंदर स्त्री उभी केली म्हणे हिच्यासोबत तुम्ही संभोग करा. म्हणे मला स्त्री सुद्धा नको, जाई होतो माते न करी सायास. म्हणले आता तुम्हाला मी मृत्यूदंडाची शिक्षा देणार, तुमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे, तुम्ही दारू प्या, नाही तर स्त्री गमन करा, नाही तर मांसाहार करा. या तिन्हीपैकी एक केलं तर तुम्हाला जिवंत सोडन, नाही तर तुम्हाला याच ठिकाणी मी मृत्यूदंडाची शिक्षा देणार. आता या ब्राह्मणाने विचार केला, बाबा मांस तर आपल्या मनाला पटत नाही, स्त्री सुद्धा आपल्या मनाला पटत नाही, मग आता याच्यातून वाचायचं तर आहे. मग काय त्याला वाटलं आपण दारूच पिऊ थोडी, कारण दारून पाणी सारखंच आहे ना. म्हणतात ना माणसं, काय हो दारू तन पाण्यात, सांग दारून पाणी सारखंच आहे ना. मग महाराज यानं विचार केला, दारू पिल्यान काय होणार आहे म्हणे, माहीतच नव्हतं ना कधी. ऐका, त्यानं दारू प्यायचा निर्णय घेतला आणि दारू पिली, आणि दारू पिल्यामुळं महाराज मांस खाण्याची इच्छा झाली, आणि मांस खाण्याची इच्छा झाली, उन्मत्त झाला, आणि स्त्री सोबत संभोग करण्याची सुद्धा इच्छा झाली. दारू हे करू शकते, लक्षात ठेव. दारूमुळं एवढा अनर्थ होऊ शकतो, मला याच्यातून मुद्दा हा सांगायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून कशामुळं, त्याच्यामध्ये कली असतो, दारूमध्ये कली असतो, जुगाराच्या अड्ड्यावर कली असतो, जुगाराच्या अड्ड्यावर कली असतो. म्हणून पारायणाला बसा, ज्ञानेश्वरीच्या 52 नाथाचं पारायण नका करू. 52 नाथ, 52 पत्ते म्हणजे 52 नाथ आहे का नाही, त्याचं पारायण केल्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं पारायणाला बसा. आपल्या घरातला एक माणूस तरी पारायणाला असला पाहिजे, लक्षात ठेवा. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्रा धर्मश्चतुर्विदः, हे 4 ठिकाणं कलिराला ह्याला दिले. आणि ऐका, कलियुग म्हणे महाराज, जैसी शकल देखी वैसे ही कमरे दे दिए. जसं तोंड पाहिलं तशा जागा राहायला दिल्या, पण एक गुण तर माझ्यात चांगला आहे ना. म्हणे कोणता? अहो कलियुगात एक गुण चांगला आहे, कोणता? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. एक गुण चांगला आहे का नाही माझ्यात? एक तर ठिकाण राहायला चांगलं द्या. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना तत् फलम भवति सम्यक् कलो केशव कीर्तनात, आहे का नाही? कलो केशव कीर्तनात, कलियुगामध्ये कीर्तनानं देव मिळतो. मग एक तर ठिकाण माझ्यासाठी चांगलं राहायला द्या ना. बघा बरं का, प्रत्येक युगातली भक्ती वेगळी होती. महाराज म्हणतात ना, सत्ययुगात भक्ती वेगळी होती, द्वापार युगात भक्ती वेगळी होती, आणि कलियुगात भक्ती वेगळी आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. कलियुगात नामानं देव मिळत असतो, मग एक ठिकाण राहायला चांगलं द्या. पुनश्च याचमानाय, पुन्हाचमन केलं, आणि सुवर्ण हे ठिकाण राहण्यासाठी दिलं. धातुनामस्मि कांचन, आहे का, सोनं हे ठिकाण राहायला दिलं. सोन्यामध्ये कोण असतो? बोला, अय माया हो, सोन्यामध्ये कोण असतो? कली असतो. मग कोणी म्हणाल, महाराज सोन्यामध्ये जर कली असतो, आईसारखे माणसं शंका घेतील. 11व्या स्कंदामध्ये भगवत 10व्या स्कंदामध्ये किंवा 11व्या स्कंदामध्ये असं सांगितलंय, भगवंतानं विभूती योग सांगत असताना धातुनामस्मि कांचन, धातूमध्ये सोनं देव म्हणतात माझं रूप आहे. सोनं म्हणजे मी आहे, धातूमध्ये सोनं म्हणजे मी आहे. आणि इथं तर सांगितलं सोन्यात कली राहतो. मग याचं उत्तर काय? कली राहतो हे खरं का देव राहतो हे खरं? तर दोन्ही बी खरं. दोन्ही कसं खरं? कधी कधी दोन्ही बी खरं असतं. माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे कळेल दोन्ही खरं कसं असतं. बघा, याच्यासाठी मी उदाहरण सांगतो तुम्हाला. दोघं रामा आणि श्यामा मित्र रस्त्यानं चालले, आणि एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. कोण कोण? राम आणि श्याम रस्त्यानं चालले. दोन्ही खरं कसं असतं? आणि एक ते दुकानदार जिलेबी तळत होता. आता त्या रामला इच्छा झाली जिलेबी खायची, पण खिशात पैसे नव्हते. पण राम जरा धाडशी होता, पाहून घेऊ म्हणे, पुढचं पुढं खाऊन तर घेऊ द्या. राम म्हणे, 100 ग्राम जिलेबी द्या. 100 ग्राम नाही, पावशेर जिलेबी द्या. पावशेर जिलेबी घेतली, आणि त्या रामनं जिलेबी खायला सुरुवात केली. नावं लक्षात ठेवा, राम आणि श्याम. रामानं जिलेबी खायला सुरुवात केली, श्यामाला कुठं दम निघतो. श्यामा म्हणतो, अरे पाहून घेऊ, हे खायला लागला आपण खाऊन घेऊ. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि श्यामानं पावशेर जिलेबी घेतली, 80 रुपये किलो जिलेबी, आणि पावशेर केवढ्याची? 20 रुपयाची.
जिलेबी रामाची खाणं झाली, रामाची जिलेबी खाणं झाली आणि दुकानदार म्हणे पैसे दे. आता याच्याजवळ कुठं पैसे होते, ते म्हणे हो लक्ष ठेवा जाण जरा, तुम्हाला अगोदर पैसे दिले मग जिलेबी घेतली. काय म्हणे, अगोदर पैसे दिले मग जिलेबी घेतली. रामा असं बोलतच होता तेव्हा श्यामान दम नाही काढला. श्यामा म्हणे हे बघा ओ दुकानदार, तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जासान, तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. ते चक्र पडले ना. ते म्हणे नाही नाही तुमच्या लक्षात आहे, माझ्या यातच मेळ लागला म्हणे. याला वाटलं आपलं जमलं, आता काही ताण यायचं काम नाही. आणि श्यामा मग त्या रामाचं आणि त्या हॉटेलवाल्याचं चिटकलं ना. हॉटेलवाला म्हणे तू पैसे दिले नाही, रामा म्हणे अगोदर पैसे दिले मग जिलेबी घेतली. असं काही बी बोलू नका म्हणे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. बघा आता भांडण लागलं, माणसं गोळा झाले, माणसं जमा झाल्यावर म्हणले काय झालं काय झालं काय झालं. ते हॉटेलवालं म्हणे अहो यान जिलेबी घेतली, 20 रुपये द्यायचे, ते पैसे दिले नाही म्हणे. श्यामा आपला गुपचूप उभा होता. त्याला वाटलं आपलं पातर पडलेलं आहे, उगं पचपच करून फायदा नाही, काय काय. ते श्यामा आपला गप उभा होता. ते म्हणे लक्ष देऊन ऐका. तो म्हणे ते माणसं आलेले म्हणले का हो तुमचं हे इथं भांडण होताना पहिल्यापासून कोणी हजर आहे का. ते म्हणे हे माणूस आहे बा इथं हजर, श्यामा. मग म्हणे या श्यामाला सगळं माहीत असेल ना. हा मग श्यामाला माहिती म्हणे सगळं. मग आता श्यामाला विचारलं बाकीच्यांनी, म्हणे का रे यानं जिलेबीचे पैसे दिले का. श्यामा खरं बी बोलला नाही खोटं बी बोलला नाही. श्यामा म्हणे हे बघा, जसे पैसे मी या हॉटेलवाल्याला दिले तसे यांनी सुद्धा पैसे या हॉटेलवाल्याला दिले. म्हणजे यानं रुपया द्यायला नव्हता आणि याचा द्यायचा तर प्रश्न. जसे पैसे मी यांना दिले तसे यांनी सुद्धा यांना पैसे दिलेले आहेत. लोक म्हणले हे खोटं बोलतो हॉटेलवाला, चल काही बी म्हणाला ना. मिटलं ना महाराज. म्हणजे मग जसे पैसे मी दिले म्हणजे मी दिलेलेच नव्हते, तसे यान दिले मग यानं दिले नाही. हे बी खरं आणि हे बी खरं. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. मग सोन्यात आता मला सांगा, सोन्यामध्ये कली राहतो का देव राहतो. दोन्ही खरं. ऐकायला लक्ष देऊन. कसं खरं. अधर्माने कमवलेल्या सोन्यात कली राहतो आणि धर्मानं कमवलेल्या सोन्यामध्ये देव राहतो. म्हणून अधर्मानं कमवलेलं सोनं सापडू नये म्हणतात बाया. आमच्या आईला एकदाणी सापडली होती, आहे ना तुमच्या गळ्यात एकदाणी. मी लहान होतो तेव्हा एकदाणी सापडली होती. आमची बहीण बी इथं, तिला बी माहिती आहे. एकदाणी सापडली होती. आमच्या आईनं जिची एकदाणी हरवली, जिची एकदाणी हरवली ते कळली बातमी त्या बाईची हरपली. तिची एकदाणी नेऊन दिली महाराज. कळतं का, देसाल का नेऊन. आमच्या आईने नेऊन दिली ती. तेव्हा काय आमची श्रीमंती बी नव्हती. 2 एकर जमीन आणि सगळं हातावर करून खायचं. पण तेव्हा नीतिमत्ता होती, ती आज उपयोगाला आली. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. ती नीतिमत्ता आज उपयोगाला आली, लक्षात ठेवा. आणि तेव्हा तसं केलं नसतं तर जमलं असतं, जमलं नसतं महाराज. म्हणून सोनं सापडू नये असे जुने माणसं म्हणतात. कारण अधर्मानं कमवलेल्या सोन्यामध्ये कली राहतो. म्हणून माणसानं धर्मानं कमवलं पाहिजे. धर्मानं कमवलेल्या सोन्यामध्ये देव राहत असतो. बघा मग काय झालं, कलीला राहायचं ठिकाण दिलं. कोणतं. अधर्मानं. बघा लंका अधर्माची होती, सोन्याची होती पण जळाली. लंका सोन्याची होती पण अधर्म होता म्हणून जळाली. लंका, अमेरिका, आफ्रिका हे आता हळूहळू हे होणारच आहे, लक्षात ठेवा. म्हणून अधर्माने कमवलेलं नसावं माणसाकडे. सोन्यामध्ये सुद्धा कलीला राहायला जागा दिली, चांगलं एक ठिकाण दिलं. पुनश्चयाचमानाय जात रूप मद प्रभू. आणि असे ठिकाणं राहायला दिल्याच्या नंतर एक दिवस काय झालं ऐका. एक दिवस परीक्षिती राजाला शिकार करण्याची इच्छा झाली. कशामुळं. डोक्यात सोन्याचा मुकुट घातला होता आणि तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाचा मुकुट डोक्यात घातला, तो होता अधर्माचा मुकुट. आणि मुकुट डोक्यात घातल्याबरोबर शिकार करण्याची इच्छा झाली. बघा डोक्यातल्या मुकुटानं बुद्धीत प्रवेश केला आणि बुद्धीनं चालना केली, शिकार करण्यासाठी जायचं ठरवलं. म्हणून माणसानं कुणाचे कपडे घालू नये. तुम्हाला लय सवय लग्नाला जाताना उसने दागिने न्यायची, बरोबर आहे ना. नका नेत जाऊ.
आपलं आहे तसं राहायचं. स्त्रीसाठी चांगलं वागणं हा सगळ्यात मोठा दागिना आहे. याच्यापेक्षा मोठा दागिनाच नाही. तिची सगळी किंमत त्या दागिन्यामध्ये आहे महाराज, आहे का नाही. बाकीच्या दागिन्याला कोण खातं, बरोबर आहे का नाही. पण काही बायांना सवय असते दागिने उसने न्यायची, पण त्या दागिन्यामधून तिचे गुण तुमच्यात येऊ शकतात. म्हणून दागिना कोणाचा घालायचा नाही. लक्ष द्या, कोणाच्या साड्या घालायच्या नाही, कोणी कोणाचा ड्रेस घालायचा नाही. का? त्या कपड्याच्या माध्यमातून त्याचे अवगुण आपल्या अंगात येऊ शकतात. त्याचे अवगुण आपल्या अंगात येऊ शकतात. लक्षात ठेवा. तो मुकुट घातल्यामुळं बुद्धी झाली राजा परीक्षितीला शिकार करण्याची आणि शिकारीसाठी निघाले. शिकारीसाठी निघाले, पण ऐका, मार्ग भ्रमित झाले. मार्ग भ्रमित झाले, शिकार मिळाली नाही. शिकार तर मिळालीच नाही महाराज, पण दिवसभर खायला बी काही मिळालं नाही. दिवसभर खायला मिळालं नाही, पाणी प्यायला मिळालं नाही आणि भटकत राहिले आणि एक आश्रम दिसला. त्या आश्रमाकडे गेले. ऐका लक्ष देऊन, तो आश्रम होता शमीक महाराजांचा. त्या आश्रमात गेल्याच्या नंतर शमीक महाराज आपलं ध्यान लावून समाधीमध्ये बसले होते आणि हा राजा आला. राजा आल्याच्या नंतर पाहिलं, अरे महाराज, मी आल्यानंतर डोळे लावून बसले, नाटकं करायला लागले आणि माझा सन्मान केला नाही. खरंच हे महाराज खरे आहेत का खोटे आहेत? आता एकदा पाहतो. तिथं मेलेला साप होता. तो साप बाणाच्या टोकावर उचलला आणि महाराजांच्या गळ्यामध्ये टाकून दिला. पण महाराजही खरे होते आणि समाधी बी खरी होती. गळ्यात साप टाकला तरी समाधी मोडली नाही. आपलं तर तसं असती का समाधी? पूजा कराय बसलं, एक माळ जपू लागलं. ठोकर माळ होती. माळ जपू लागली आणि मांजरीन दुधात तोंड घातलं. ते करी कोणीच लक्ष दिलं नाही. लय झाल्यावर त्यानं माळच फेकून आणली मांजरीला. अवघडच का नाही. अशी समाधी थोडीच होती. महाराज शमीक महाराजांची समाधी खरी होती. शमीक महाराज समाधीमध्ये बसलेले होते. राजाने मेलेला साप गळ्यामध्ये टाकला आणि ऐका, परीक्षिती राजा तिथून निघून गेले. पण ऐका, शमीक महाराजांचा मुलगा होता शृंगी बाळ. त्या शृंगीचा मित्र त्या ठिकाणी शृंगीला बोलवायला आला, पण शृंगी तिथं नव्हता. शृंगी नदीवर गेला होता. शृंगीला आवाज दिला, ए शृंगी बाळा, शृंगी, आवाज दिला. पण ऐका, शृंगी तिथं नव्हता. पाहतो तर काय, गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. ते पोरग पळतच गेलं नदीच्या काठावर शृंगीकडं आणि सांगितलं, शृंगी, अरे तुझ्या बाबाच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकला. अरे शृंगी, तुझ्या बाबाच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकला. महाराज, त्या शृंगी बाळाला राग आला. त्यानं कौशिकी नदीचं पाणी घेतलं आणि शाप दिला, इति लंघित मर्यादा तक्षक सप्तमी हरी दशती स्म कुलांगार नोदितोम तदद्रुमम. आहे का नाही? ऐका, इति लंघित मर्यादा तक्षक सप्तमी हनी. काय सांगितलं? ज्याने कोणी माझ्या बाबाच्या गळ्यात मेलेला साप टाकला असेल ना, येत्या 7 दिवसात तक्षक नावाचा साप त्याला दंश करल आणि त्याचा मृत्यू होईल. आणि पाणी सोडून दिलं महाराज. वाघ वज्र. महाराज, दिलेला शाप माघारी घेता येत नाही. हा, लक्ष देऊन ऐका. आता कोणाला शाप लागत नाही, काही भ्याचं काम नाही. आता शाप बाया बोट मोडतात ना, तुझी रणकी झाली मी असं म्हण, काही होत नाही. हां, ते शाप तेवढ्या तपश्चर्या होत्या म्हणून ते शाप खरे ठरायचे. आता काय याचा शाप पण काय याचं काय, आता शाप बी लवकर लागत नाही ना आशीर्वादाचा तर मिळत नाही. त्याच्यामुळे भानगडीतच बोलू नका. भानगडीत त्याला तपश्चर्या लागत असते महाराज, लक्षात ठेवा. शाप दिला, येत्या 7 दिवसात तक्षक नावाचा साप दंश करेल. आणि शमीक बाळ आपल्या आश्रमामध्ये आलं. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर रडायला लागलं. पोरग हुंदके देऊन देऊन रडत होतं. ते रडणं महाराजांच्या कानावर आलं आणि त्या पोराच्या रडण्यामुळं काय झालं, महाराजांची समाधी भंग झाली. समाधी भंग झाल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका. पाहतात तर विचारतात, बाळा कशासाठी रडतो? तेव्हा शृंगीनं सांगितलं, बाबा, तुमच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकला ना, त्याला मी शाप दिला. येत्या 7 दिवसात त्याचा तक्षक नावाचा साप दंश करून मृत्यू होणार आहे. महाराजांना पाहिलं, गळ्यातला साप बाजूला ठेवला आणि म्हणे, बाळा, हे तू चांगलं केलं नाहीस.
अरे शाप देऊन हे चांगलं केलं नाही. अरे कोण आलं होतं कोण नाही याची तुला जाणीव पण नाही. जेव्हा डोळे लावून अंतर्ज्ञानानं पाहिलं तर राजा परीक्षिती तिथं आले होते. शमीक महाराज म्हणतात, बाळा, अरे भगवंतानं ज्याचं स्वतः रक्षण केलं आईच्या पोटात जाऊन, तू त्याला शाप दिलास. म्हणजे देवानं ज्याला वाचवलं तू त्याला मरणाचा शाप दिला. बाळा, हे शाप देऊन तू चांगलं नाही केलं. पण आता दिलेला शाप तर माघारी घेता येत नाही. मग सांगितलं, जा. एका शिष्याजवळ सांगितलं की तुम्ही जा आणि परीक्षिती राजाला हा वृत्तांत सांगून या. आणि मग तो शिष्य गेला आणि महाराजांच्या शिष्यानं परीक्षिती राजाला सांगितलं, म्हणे महाराज, येत्या 7 दिवसात तक्षक नावाचा साप दंश करणार आणि तुमचा मृत्यू होणार आहे. ऐका लक्ष देऊन. तोपर्यंत डोक्यातला मुकुट जरासंधाचा परीक्षिती राजानं काढून ठेवला होता आणि घडलेला सगळा चित्रपट डोळ्यासमोर फिरत होता. अरे, हा मुकुट घातल्यामुळं मला शिकार करण्याची इच्छा झाली आणि शिकारीला मी मार्ग भ्रमित झालो आणि माझ्याकडून एका साधूचा अपमान झाला आणि त्या साधूच्या गळ्यात मी मेलेला साप टाकला. आणि असं महाराज पश्चाताप करायला लागले. अरे 7 दिवस मला जिवंत कशासाठी ठेवलं? मला तर एका क्षणात मृत्यू यायला पाहिजे होता, कारण माझ्याकडून एका साधूचा अपमान झाला. आजपर्यंत साधूची सेवा करणारा मी आणि माझ्या हातून साधूचा अपमान झाला. पश्चाताप करत होते बरं. पण आता विचार केला, आता झालेल्या गोष्टीवर विचार करून काय फायदा है. जो होता है वो अच्छे के लिए होता है और जो होगा वो भी अच्छा होगा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होणार आहे. मला सांगा, परीक्षिती राजानं जर शाप दिला नसता, परीक्षिती राजाला जर शाप मिळाला नसता, तर शुकाचार्यांनी त्यांना भागवत सांगितलं नसतं. आणि शुकाचार्याने जर त्यांना भागवत सांगितलं नसतं तर आपल्याला ऐकाय मिळालं असतं का? नाही. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलं. म्हणून सांगू, लग्न झाल्यानंतर नवरा बायको गप्पा मारतात आणि तो म्हणतो, हे बघ, तो अगोदर मी 2-4 पोरी पाहिल्या, मला पसंत बी आली ती आंबरवाडीची. म्हणजे काहीतरी आता जवळचं नाव घ्यायला लागेल ना. मला आंबरवाडीची पसंत बी आली ती, पण आमचं जरा हुंड्यात मोडलं. पण बरं झालं तिच्या संग झालं नाही, नाही तर तू मला भेटली नसती. असे शब्द मुखातून येतात का नाही? जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होणार आहे ते सुद्धा चांगलं होणार आहे. म्हणून परीक्षिती राजाला शाप दिला, म्हणूनच आपल्याला भागवत ऐकाय मिळालं ना. त्यांना जर शाप दिला नसता तर आपल्याला कथा कुठून ऐकाय मिळाली असती? नसती ऐकायला मिळाली. लक्षात ठेवा. मग आणि महाराज परीक्षिती राजानं काय केलं बघा, आपल्या राज्याचा राज्यकारभार जन्मेजयाला दिला. त्यांचा मुलगा जन्मेसहित 7 दिवसात म्हणणार, काही बाया बोट मोडतील, माय या मेल्याला कशाला आणावं गावात, या सुरेशला काम नाही, याला का दुसरा महाराज नव्हता, आहे का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. 7 दिवसात सगळेच मरणार आहे ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, किती झाले? 7. याच्यापैकी कोणता तरी वार असेल ना मरणाच्या दिवशी. मी एका गावात असं सांगितलं, तुमच्या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि एक म्हातारी हसू लागली. मी म्हणलं, आजी तुम्हाला मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. मी शेवडीची नाही म्हणे, मी केळची आहे. तू का बियाल राहणार आहे का काय? मरणारच आहे ना. सगळेच मरणार. आपण सगळेच मरण धर्म आहोत महाराज. आपण सगळे मरण धर्म आहोत. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि सांगू कोण कोण्या दिवशी मरणार आहे? मी भविष्य सांगतो तुमचं, मला बाकीचं नाही कळत, पण हे सांगतो कोण कोण्या दिवशी मरणार. मी तुम्हाला ॲक्युरेट सांगतो, फक्त तुम्ही ते तसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका बघा. माणूस आता हे साधू लोक सांगून जातात का नाही, मी उद्या जाणार आहे. मग आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे यांना कसं काय कळलं हे जाणार आहेत, आणि त्या दिवशीच गेले बरं महाराज. त्या अभ्यासानं कळत असतं. सांगतो ऐका लक्ष देऊ ना. बघा, कानात बोटं घालायचे, कानात बोटं घालायचे आणि कानात बोटं घातल्याच्या नंतर जठराग्नीचा धगधग आवाज येतो बघा. कानात बोटं घातल्यानंतर जठराग्नीचा धगधग आवाज येतो. ज्या दिवशी आवाज यायचा बंद झाला तिथून पुढं समजायचं 9 दिवसानं आपलं मरण निश्चित आहे. हे लांबचं झालं, जवळचं सांगा.
आपल्या डोळ्यानं आपल्या भोया दिसतात, आपल्या डोळ्यानं आपल्या भोया दिसतात. इथं उचलून नका पाहू, घरी गेल्यावर पहा. काही नाही, इथं सुरू केला असं. आपल्या डोळ्यानं आपल्या भोया दिसतात का नाही? बोला बोला, दिसतात. ज्या दिवशी भोया दिसायच्या बंद झाल्या तिथून पुढं समजायचं 7 दिवसात आपलं मरण निश्चित आहे. महाराज हे लांबचं झालं, अजून जवळचं सांगा. अजून जवळचं सांगतो. आपल्या डोळ्यावर असे बोटं ठेवायची आणि डोळ्यावर बोटं ठेवले की असे समोर चक्र दिसतात बघा, बरोबर आहे. ते चक्र ज्या दिवशी दिसायचे बंद झाले तिथून पुढं समजायचं 5 दिवसात आपलं मरण निश्चित आहे. महाराज हे बी लांब झालं, अजून जवळचं सांगा. अजून जवळचं सांगतो, लक्ष देऊन ऐका. ज्या आपल्या डोळ्यानं आपल्या नाकाचा शेंडा दिसतो, कशा पाहिल्यात पहा ना. आपल्या डोळ्यानं आपल्या नाकाचा शेंडा दिसतो. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला तेची दिनी म्हणा रामकृष्ण, नासागरीचे आग्रह न दिशेसे झाले तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी नाकाचा शेंडा पाठ दिसला नाही लगेच पोराला म्हणायचं, बाळ्या बाईल फोन लाव, बाईल फोन लाव, म्हणाव मी म्हातारी जाणार रे. नास आहे का, मी माझ्या मनाचं बोलत नाही, माऊलीचा अभंग येतो, माझ्या पाठ नाही पण वाचून सांगतो. कानी घालूनी बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. भोया पाहता न दिसे जाना आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालूनी बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. नासागरीचे आग्रह न दिसे नयनी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. महाराज म्हणतात, ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसला नाही त्या दिवशी वकिलाला बोलवायचं, खन खन सया करायच्या, पोरायला ताण ठेवायचा आणि रोज पोरायनं बी मायला म्हणायचं, माय नाका शेंडा पायवर. आता तिच्या ध्यानात नाही राहिलं, तू ठेवा, आता काय करायचं. ज्या दिवशी दिसला नाही त्या दिवशी आपले कागदपत्र रेडी ठेवायचे, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. महाराज म्हणून मरण सुद्धा कळतं, मरण सुद्धा कळतं. काय आठवायला मला इथं काय माहिती. चला, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. त्या दिवशी समजायचं आपलं मरण निश्चित आहे आणि आपण सगळेच मरण धर्म आहोत. परीक्षिती राजानं येईल त्याला विचारायचं, मरण धर्म जो आहे त्यानं काय केलं पाहिजे. आणि वनामध्ये उद्धारासाठी जातात. वनामध्ये उद्धारासाठी गेल्याच्या नंतर ऐका, त्यांच्या उद्धारासाठी अनेक ऋषी धावून येतात. भृगुर वशिष्ठस्य चवनस्य गौतमो मेधा तिथिल देवल देवल राहतो रामस्तथा गादी सुतश्च शाकलो मृकंडू पुत्रा त्रिज पिंपलादाहा. अनेक ऋषी परीक्षितीची ही बातमी कळाल्यानंतर गंगेच्या तटावर येतात आणि गंगेच्या तटावर आल्याच्या नंतर परीक्षिती राजा भेटल त्याला म्हणतात, महाराज मी 7 दिवसात मरणार आहे, मी 7 दिवसात मरणार आहे, माझा उद्धार कशानं होईल. मरणाच्या भीतीनं माणूस कुणाचे बी पाय धरत असतो बरं का. मरण धर्मा जो प्राणी आहे त्यांना उद्धारासाठी काय केलं पाहिजे, कोणीच राजाला त्यांचं उत्तर देत नाही. आणि सगळे ऋषी मुनी सांगतात की तुमच्या उद्धारासाठी अजून इथं येणार आहेत. आणि मग 16 वर्षाचे शुकाचार्य त्या ठिकाणी येतात आणि 16 वर्षाचे शुकाचार्य आल्याच्या नंतर सगळे ऋषी मुनी उठून उभे राहतात आणि शुकाचार्याचं स्वागत करतात. वयानं जरी लहान असले तरी अधिकारानं मोठे होते, अधिकारानं मोठे होते. सगळे त्यांचं स्वागत करण्यासाठी उभं राहतात आणि मग एक वाळूचं सिंहासन बनवतात. नदीच्या काठावर काय सिंहासन, असं स्टेज बीज थोडंच, वाळूचं सिंहासन बनवलं. शुकाचार्याला वर बसवलं. परीक्षिती राजा खाली बसले आणि विनंती केली, महाराज प्रश्न केला. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितो नृपः आत्मविसम्मत पुंसाम श्रोतव्यादिषु अपरः. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितो नृपः. नृप म्हणजे राजा. राजानं प्रश्न स्वतःच्या उद्धाराचा केला नाही. कृतो लोकहितो नृपः, लौकिक हिताचा प्रश्न केला. महाराज 7 दिवसात मरणाऱ्या माणसानं काय केलं पाहिजे. ऐकताय ना, 7 दिवसात मरणाऱ्या माणसानं उद्धारासाठी काय केलं पाहिजे. घाबरून गेलेले होते. तेव्हा शुकाचार्य म्हणले, राजा अरे 7 दिवस तर तुझ्याकडे खूप झाले,
खटवांग नावाच्या राजानं एका तासात आपला उद्धार करून घेतला. 1 तास उरला. खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त केली किंवा झाली आहे का नाही? महाराज घाबरलेल्या माणसाला असा धीर द्यायला पाहिजे. बोलण्यावरच असतं ना, काही डॉक्टर बोलण्यावर पेशंट बरा करतात. आपण जर म्हणलं डॉक्टर साहेब पोटात दुखायलो, ते म्हणतात अरे खाण्यात काही कमी जास्त झाला असेल ताण नको घेऊ, ही गोळी घेऊन जाय घरी. आणि एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर पोटात दुखायलो, अरे पोटाचं लय अवघड काम असते. किडनी बी खराब असू शकते, मुतखडा बी असू शकतो, वाल बी गेलेला असू शकतो, मरण ना ते. डॉक्टरला पेशंटला बोलायचं कळलं पाहिजे का नाही? मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला म्हण महाराज काय झालं? म्हणलं एवढू नको हाय मी अजून दमदर. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. इथं हात लावायची, एकीन म्हणायचं माय हीच तेव्हानी तापले. दुसरी म्हणे 100च्या पुढे वाटते, जस का हिचा हात म्हणजे तापमापीची. तिसरी म्हणती अंगाला हात सुद्धा लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांब उभी राहील. म्हणजे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला ताप. आणि सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली मी, जगल असं तर बोल ना. नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट का दुकानदाराला वापस नेऊन देते पुढा? अवघडच काम आहे का नाही? बोलणं चांगलं असलं पाहिजे. परीक्षिती राजाला शुकाचार्य म्हणले अरे 7 दिवस खूप झाले. खटवांग नावाच्या राजाने 1 तासात उद्धार करून घेतला. मग बरं वाटलं. त्यांनी 1 तासात उद्धार करून घेतला, माझ्याकडे तर 7 दिवस आहे. बरं वाटलं. मग सांगा महाराज माझा उद्धार कशानं होईल? महाराज म्हणले आज नाही सांगणार, टाइम झाला आता. मी आज महाराज म्हणले मी आज सांगणार नाही, आता तुझा उद्धार कशानं होईल ते मी आता तुला उद्या सांगणार आहे. हा झाकीवाले बोलवा, लक्ष देऊन ऐका. तुझा उद्धार कशानं होईल याचं उत्तर मी तुला उद्या 12 वाजता सांगणार आहे. म्हणून उद्या 12 वाजता 7 दिवसात मरणाऱ्या माणसाने आपल्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे याचं उत्तर आपल्याला उद्या ऐकायचं आहे. आता जवळपास 3:30 वाजले. 12ला येऊन बसलेलो आहे मी इथं. तुम्ही उशीर आले. उद्या जर माझ्या अगोदर येऊन बसले तरच जास्त वेळ कथा करीन, नाही तर मग माझ्या ठरलेल्या टायमात करीन. 12 ते 3 तुम्ही सगळे जर माझ्या अगोदर येऊन बसलेले मला दिसले मंडपात तर मग 4 बी वाजू द्या, नाही तर 4:30 बी वाजू द्या. बरोबर आहे का नाही? कारण ऐकायचं असेल तर सांगणाराच्या अगोदर येऊन बसावं लागत असतं. बरोबर आहे ना? मग येसाल ना? सांग म्हणावं बापा कोणाला सांगायचं तर येतच नाही मी उद्यापासून, जाय बरं तिकडं. असं नका करू, कवा बी या पण या, घरचे कामं बी असतात. पण जरा लवकर उरका. तुम्ही अगोदर येऊन बसले म्हणजे तुमचं ऐकण्याचं सुटणार नाही. अगोदर जर ऐकण्याचं सुटलं तर पुढं लिंक लागणार नाही, है की नाही? म्हणून उद्या बरोबर सर्वांनी 12ला आपल्या या मंडपामध्ये हजर व्हायचंय. आजची कथा या ठिकाणी आपली विराम घेणार आहे. सर्वांनी सुंदर असं संकीर्तन म्हणायचंय आणि तोपर्यंत आपल्याला राजा परीक्षिती, शुकाचार्य, शमीक महाराज या सगळ्यांचं दर्शन होणार आहे. सर्वांनी तोपर्यंत संकीर्तन म्हणायचंय. मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.